लोक अनेक हळदी लावतात वगैरे आपले सगळे रिच्युअल्स करतात, पण ते करण्यामागचं कारण लोकांना माहिती नाहीये. हळद जी आहे ती अँटीऑक्सिडंट आहे. ती तुमच्या शरीरावरती लावल्यानंतर ती शरीराला तर फायदा देतेच देते. का ते असं झालं की बाबा गुरुजीच मंगलाष्टका म्हणतात, तर असं नाहीये. तर त्या मंगलाष्टका म्हणण्याचा उद्देश असा आहे की घरातल्या सगळ्यांना तिथे तो वाव मिळाला पाहिजे आणि प्रत्येकाला त्या नवरा नवरीविषयी काहीतरी आपलं बाबा प्रेम जे आहे ते तिथे प्रदर्शित करता आलं पाहिजे. हा उद्देश ठेवून ते मंगलाष्टकांचं प्रयोजन तिथे आहे. कुलदेवता ही जी आहे ती प्रत्येक कुटुंबाला घालून दिलेली असते. आता अगदीच बाबा कोणी मागचं मनुष्य आमच्या राहिलेलाच नाहीये, कोणी सांगणारा, त्यामुळे आम्हाला कुलदेवता माहितीच नाहीये, तर त्यांच्यासाठी सुद्धा बरेच उपाय सांगितले की बाबा कुलदेवता कशी शोधायची. एक गुरुजी म्हणून तुम्ही जर का मला प्रश्न विचारत असाल तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कशा सिद्ध होतील, तर मी काय सांगणार तुम्हाला की ही चौकट मी माझ्या संस्कारांसाठी आखलेली आहे. त्या चौकटीत बसत असेल तरच मी तुमचा विवाहविधी करून देणार, अन्यथा ते माझा त्याच्यात कुठल्याही गोष्टीला विरोध नाही. परंतु गुरुजींची दक्षिणा द्यायची वेळ आली की यजमान कंपल्सरी भुवया उंचवतात. तर मग आता असं लोकांची मेंटॅलिटी झालेली अशी आहे, तर मग अशा कोणत्या गोष्टी जे तुम्ही लोकांना सांगू इच्छिता? भारतामध्ये एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाची कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे लग्न. आणि हा डिसिजन खूप महत्त्वाचा असतो. आणि अनेक जण लग्न करतात, पण ते लग्न करण्याच्या मागे काय जे प्रथा आहेत, परंपरा आहे, त्यांचा नक्की अर्थ काय हे अनेक जणांना माहिती नसतं. आणि त्यासाठीच आपल्याला हा पॉडकास्ट कंडक्ट करायचा होता. आणि आपल्यासोबत आपले गेस्ट आहेत. तर सर, मी तुम्हाला पहिलं रिक्वेस्ट करतो की आपल्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल थोडक्यात सांगा. नमस्कार, मी सौरभ चंद्रकांत खळीकर, गुरुजी. व्यवसाय माझा जो आहे तो पौरोहित्य करणे आहे. ओके. आणि दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही रोजच्या पूजा अर्चा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी यजमानांच्या करून देतो. बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये विवाह, मुंज, त्याच्यानंतर वास्तुशांती आणि ज्या काही जननशांती वगैरे आहेत त्या सगळ्या करून देतो लोकांच्या. आणि गेली साधारणपणे 18 वर्ष झाले मी ह्या क्षेत्रात काम करतोय. चांगला एक्सपिरियन्स. आणि बऱ्याच लोकांची मी लग्न लावलेली आहेत. साधारणपणे नाही म्हटलं तरी साधारणपणे 150 लग्न तरी माझ्या यजमानांची मी लावलेली आहेत. ओके. कार्यालयात लावलेली आहेत, ओपन स्पेसमध्ये लावलेली आहेत, डेस्टिनेशन वेडिंग्स केलेले आहेत. ओके. आणि अजूनही मी आता ह्या क्षेत्रामध्ये भरपूर काम करू इच्छितो. आणि त्या पद्धतीने मी पुढे जाऊ इच्छितो अजून ह्याच्या. बरोबर. म्हणजे तुम्ही कम्प्लीट म्हणजे वेगळ्या प्रकारे लग्नांचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे. डेस्टिनेशन वेडिंग पासून पूर्ण प्रॉपर आपलं जे लग्न असतं त्या पद्धतीने पण असतात. पण ह्या लग्नामध्ये ना सर, एक सर्वात महत्त्वाची प्रथा जी असते की हळदी. तर लोक अनेक हळदी लावतात वगैरे आपले सगळे रिच्युअल्स करतात, पण ते करण्यामागचं कारण लोकांना माहिती नाहीये. त्याच्यामध्ये थोडंसं आपण किंचित मागच्या एका पिढीच्या किंवा एक अजून काही दशकं मागे जाऊयात आपण. बरोबर. हळद का लावली जाते ह्याचं एक साधारणपणे सायंटिफिक रिझन, म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा दोन्ही त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे. त्याच्यातला महत्त्वाचा दृष्टिकोन काय आहे, तर हळद जी आहे ती अँटीऑक्सिडंट आहे. ती तुमच्या शरीरावरती लावल्यानंतर ती शरीराला तर फायदा देतेच देते, परंतु ती शरीराच्या आत जाऊन पण तुम्हाला खूप उत्तम प्रकारे फायदा देते. बरोबर. आणि आणि दुसरी गोष्ट काय आहे त्याच्यातली त्या हळदीची, तर ती म्हणजे तुम्हाला दृष्ट लागण्यापासून सगळ्यात महत्त्वाचं वाचवते ती. कारण पूर्वी कसं व्हायचं की साधारणपणे लग्न जे आहेत ती गावामध्येच व्हायची. आणि लोकांचे दरोडे पडणं म्हणा किंवा काय म्हणतात त्याला की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भरपूर प्रकार पूर्वी घडायचे. तर त्या सगळ्यांपासून त्या नवरा आणि नवरीचं प्रोटेक्शन व्हावं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर पूर्वी आपण ज्या म्हणतो वाईट शक्ती म्हणा किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप त्याचा प्रादुर्भाव आपल्या गावाच्या आजूबाजूला अजूनही तो अनुभवायला मिळतो, नाही असं नाही आहे. परंतु आता त्याचं स्वरूप बदललेलं असेल. परंतु पूर्वीच्या काळी ह्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा लोकांचा जो काही दृष्टिकोन होता ना तो खूप वेगळा होता. त्यामुळे त्या सगळ्यामध्ये त्या नवरा नवरीला प्रोटेक्शन मिळावं म्हणून एक कवच त्यांच्या शरीराभोवती तयार केलं जातं. आणि ते कसं केलं जायचं, तर त्याच्यामध्ये त्याचं शास्त्रीय दृष्टिकोन त्यांनी असं सांगितलं आहे की ज्या दिवशी तुम्ही देवक बसवता त्याच दिवशी त्या नवरा आणि नवरीला मंत्रवत हळद लावणं अपेक्षित आहे. आता सद्यस्थितीला समाजामध्ये जर का बघायला गेलं तर लोक त्या हळदीचं स्वरूप आता खूप वेगळं झालं आहे. म्हणजे त्याचा एक इव्हेंट होऊन बसला आहे तो ॲक्च्युअल खरं सांगायचं तर. म्हणून परंतु हळदीचं स्वरूप जे आहे ते अगदी छोटं सांगितलेलं आहे त्यांनी. म्हणजे हळद कशी लावायला सांगितली आहे, त्याचं शास्त्र खरं काय आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या दिवशी तुम्ही मुहूर्त करता त्या दिवशी ती हळद कुटून ठेवायची आहे. ती कुटून एका बाजूला ठेवून द्यायची आहे, जेणेकरून ती व्यवस्थित कुटलेली हळद त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या ती काय म्हणतात त्याला एक प्रकारचा त्याच्यात औषधी गुण यावा ह्याच्यासाठी ती कुटायला सांगितलेली आहे. ती मिक्सरमध्ये वगैरे अशी काही बारीक करू नका म्हणून सांगितलेलं आहे, जेणेकरून कुटल्यानंतर त्याच्यातले जे काही गुण आहेत औषधी ते तसेच टिकून राहतील. आणि मग ती कुटलेली हळद काही दिवस ठेवून ज्या दिवशी तुम्ही देवक बसवणार आहात त्या दिवशी त्याच्यामध्ये सुवासिक तेल म्हणा किंवा अत्तर जे आहे
ते मिक्स करून मगच त्या नवरा नवरीला तुम्ही ती मंत्रवत हळद लावा. आणि ती कशाने लावायला सांगितली आहे, तर हळदीच्या आपलं आंब्याच्या पानाने ती हळद त्या मुलामुलीला लावायला सांगितलेली आहे. आणि ती ठराविक ठिकाणीच लावा म्हणून सांगितलेलं आहे. परंतु आता सध्याच्याला काय झालेलं आहे की हळद हा एक विषय पूर्णपणे लग्नामध्ये वेगळा झालेला आहे. आणि मग आता त्या हळदीबरोबर काय करतात लोक सध्याच्याला, तर त्याच्यामध्ये त्या हळदीच्या पावडरसोबत काय म्हणतात त्याला, चंदनाची पावडर मिक्स करतात, अजून क्रीम मिक्स करतात त्याच्यामध्ये. आणि असं करून त्याचं एक काय म्हणतात त्याला, अगदी सांगायचं झालं तर एक विभत्स रूप त्याचं सध्याच्याला पाहायला मिळतं आपल्याला. परंतु तसं न करता जी काही शास्त्रीय कारणं आहेत त्याच्या मागची ती समजून घेणं गरजेचे आहे. आणि पूर्वीच्या काळी प्रसाधन किंवा मेकअप जे म्हणतो आपण, तो काहीही उपलब्ध नव्हता. ह्या हळदीनीच ती मुलगी गोरी व्हायची किंवा तो मुलगा गोरा व्हायचा. आणि जेणेकरून तो नवरदेव आहे किंवा ती नवरी आहे हे समाजाला दिसावं किंवा ते लक्षात यावं ह्याच्यासाठी म्हणून त्यांना सुशोभित करण्यासाठी ती हळद लावली जायची. हा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून हळदीची प्रथा ही पूर्वापार आपल्याकडे आलेली आहे, म्हणजे अनादी कालापासून आलेली आहे. ती काय आत्ता कोणी आणलेली नाही आहे. परंतु आत्ता मागच्या सांप्रत काळामध्ये जर का बघायला गेलो आपण, तर त्याचं वेगळं स्वरूप आपल्याला बघायला मिळतंय, जे की महाराष्ट्रात जरा जास्त स्वरूपात बघायला मिळतंय आपल्याला, बाकी काही नाही. बरोबर. म्हणजे तेच आता एक तुम्ही म्हटल्याप्रमाणे इव्हेंट झालेला आहे. करेक्ट. इव्हेंट तर आहेच. आणि इव्हन लग्नामध्ये अजून बऱ्याच गोष्टी असतात सर, की जो एक सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अंतरपाठ सजवतात. गाण्या वगैरे मध्ये पण ते खूप वापरतात, की अंतरपाठ सजलाय, सगळं आहे. पण ते ऐकायला खूप भारी वाटतं आपल्याला. पण ते काय आहे हे कोण जाणून घेत नाही, की असं का ठेवतात समोर, आणि मग त्याच्यानं बघायचं का नसतं, ते सगळ्या गोष्टी काय. येस. तर आता काय माहिती का, की ह्याच्यामध्ये लग्न ही जी काही संस्था आहे किंवा लग्न हा जो काही संस्कार आहे तो पूर्वी कसा केला जायचा, तर साधारणपणे एका गावची मुलगी आणि दुसऱ्या गावचा मुलगा असा साधारणपणे तो एक पद्धत आहे ती. तर ज्या गावचा तो मुलगा आहे त्या गावचा मुलगा त्या गावावरून निघून तो ह्या गावामध्ये यायचा. आणि जोपर्यंत लग्न किंवा त्या संस्काराकरता दोघे एकमेकांसमोर उभे राहत नाहीत तोपर्यंत ते एकमेकांना बघत नसायचे. पूर्वीच्या काळी लग्न हा जो विषय होता ना, हा सगळी मोठी लोकं ठरवायची. म्हणजे समाजामध्ये जर का तुम्ही बघितलं तर साधारणपणे मोठ्या लोकांनी ते लग्न ठरवणे आणि नवरा नवरीने फक्त अक्षदांसाठी तिथे येऊन उभे राहणे आणि मग तो संस्कार सुरू करणे, असा तो साधारणपणे पद्धत असायची. आणि त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तो अंतरपाठ धरला जातो आणि ज्योतिषी जो काही मुहूर्त काढून देतो, त्या मुहूर्ताला बरोबर त्या अंतरपाठाच्या ह्या बाजूला म्हणजे साधारणपणे पूर्वेकडे तोंड करून मुलगी उभी राहिली पाहिजे आणि पश्चिमेकडे तोंड करून मुलगी उभी राहिली पाहिजे, असं साधारणपणे त्या दोघांना तांदळाच्या ढिगावरती उभा करा म्हणून सांगितलं. पश्चिमेकडे तोंड करून मुलगा उभा राहिला पाहिजे आणि मुलगी जी आहे ती पूर्वेकडे तोंड करून उभी राहिली पाहिजे. आणि त्या दोघांच्याही मध्ये तो अंतरपाठ धरून मग ते मंगलाष्टका किंवा गीत वाद्य हे जे काही आहे ते लोकांनी म्हणणं अपेक्षित आहे. मग तो अंतरपाठ पडल्यानंतर ज्यावेळेस त्या दोघांची परस्परांना एकमेकांना दृष्टी जी दिसते त्या दृष्टीतून जो काही प्रेमभाव उत्पन्न होतो तो त्यांना आयुष्यभर साथ देण्यासाठी खूप पुरेसा आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की एक दर्भ नावाची वनस्पती मिळते. दर्भ नावाची वनस्पती जी आहे ती त्या मुलाच्या हातात द्या म्हणून सांगितलेलं आहे. मुलीच्या हातामध्ये जिरे आणि गुळ ह्या दोन्ही गोष्टी हातात देऊन ठेवायला सांगितलेल्या आहेत. आणि मग त्या अंतरपाठाच्या ज्यावेळेस बाजूला ते उभे राहतात दोघे एकमेकांच्या समोर, त्यावेळेस त्या दोघांनीही कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे. आणि मग त्या अंतरपाठाच्या तिथे उभे राहून कुलदेवतेचं स्मरण करत असताना त्यांच्या मागे तो मामा उभा राहतो. त्याच्यानंतर अंतरपाठ धरणारे त्यांचेच नातेवाईक असतात. तर तो अंतरपाठ धरण्यामागचा एकमेव उद्देश की जोपर्यंत ती घटिका येत नाही किंवा जो मुहूर्त येत नाही तोपर्यंत त्या दोघांनी एकमेकांना बघता कामा नये. आणि त्या क्षणाला म्हणजे त्या मुहूर्ताला इतकं का महत्त्व देऊन ठेवलेलं आहे त्यांनी, तर त्या मुहूर्ताला दोघांची नजर जर का एकमेकांना परस्परांना त्यांनी बघितलं तर त्या क्षणापासून ते मृत्यू येईपर्यंत ते दोघेही सोबत राहण्यासाठी केपेबल किंवा ते दोघेही एकमेकांच्या साथीने तो संस्कार करण्यासाठी तयार होतात. आणि त्यांना थोडक्यात काय सांगायचं तर शारीरिक प्रेम नाही तर मानसिक प्रेम उत्पन्न करण्याकरता तो अंतरपाठमध्ये धरणं अपेक्षित आहे. आणि मग ज्यावेळेस तो अंतरपाठ उत्तरेकडे सोडायला सांगितलेला आहे त्यांनी, म्हणजे तो आता काढून घेतला जातो ओढून घेतला जातो असं काही नाही करायला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी शास्त्र सांगितलेलं आहे की तो दक्षिणेकडून उत्तरेकडे सोडा म्हणून त्यांनी सांगितलेला आहे तो. आणि मग तो सोडल्यानंतर तो मुलगा काय करतो तर त्याच्या हातात दिलेली की जी काही दर्भ नावाची वनस्पती आहे ती तिच्या भांग्यामधून म्हणजे इथून ती इथपर्यंत ती जे आहे ती मागेपर्यंत तो दर्भ फिरवतो आणि ते दर्भ जे आहे ते मागच्या बाजूला टाकून देतो, जेणेकरून तिची जी दृष्टी आहे ती माझ्यावरती स्थिर व्हावी. आणि मग त्याच्यानंतर माझ्या जीवनामध्ये म्हणजे त्या मुलीने माझ्या जीवनामध्ये समृद्धता यावी ह्याच्यासाठी हातात दिलेले जे काही गूळ आणि जिरे आहेत ते त्या नवऱ्याच्या मस्तकावरती व्हायला सांगितलेले आहेत. आणि त्यावेळेस मग त्या दोघांचं लग्न झालं हे आपण म्हणू शकतो. म्हणून तो अंतरपाठ तितकाच महत्त्वाचा त्यांनी सांगितलेला आहे. आणि त्यामध्ये मंगलाष्टका पण असतात ना. हो, मंगलाष्टका सुद्धा आहेत. मंगलाष्टका म्हणण्याचा उद्देश म्हणजे काय तर पूर्वीच्या काळी काय म्हणतात त्याला की पूर्वीच्या काळी म्हणता येणार नाही
प्रत्येक लग्नामध्ये साधारणपणे तिथे काय असतं की एक वातावरण वेगळं असतं त्या स्टेजवरती, आणि मग तिथे तुम्ही गाणंही म्हणू शकत नाही किंवा काहीच नाही. मग त्या मंगलाष्टकाच्या माध्यमातून त्यांनी काय सांगितलं आहे की बाबा विवाह संस्था म्हणजे नेमकी काय आहे, किंवा त्या विवाहामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की बाबा काय म्हणतात त्याला, पूर्वीच्या काळी स्त्रियांना एवढं तिथे वाव दिली जायची नाही. मग ज्या कोणी चांगल्या गायिका असतील किंवा जे कोणी छान म्हणणार असेल त्यांना तिथे ती संधी दिली जायची की बाबा तुम्ही येऊन मंगलाष्टका म्हणा किंवा तुम्ही येऊन छान गाणं म्हणा. ब्राह्मण हा, गुरुजींनीच ते म्हणायला पाहिजे असं काहीही त्याच्यात शास्त्र नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे. आजकाल ते असं झालं की बाबा गुरुजीच मंगलाष्टका म्हणतात, तर असं नाहीये. तर त्या मंगलाष्टका म्हणण्याचा उद्देश असा आहे की घरातल्या सगळ्यांना तिथे तो वाव मिळाला पाहिजे आणि प्रत्येकाला त्या नवरा नवरीविषयी काहीतरी आपलं बाबा प्रेम जे आहे ते तिथे प्रदर्शित करता आलं पाहिजे. हा उद्देश ठेवून ते मंगलाष्टकांचं प्रयोजन तिथे आहे. आता ते असं झालं की बाबा गुरुजीच तो मंगलाष्टका म्हणणार आणि त्यांनीच तो अंतरपाठ धरला पाहिजे असं कुठेही उल्लेख नाही किंवा काहीही त्याच्यामध्ये शास्त्र नाही. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा उद्देश हाच आहे की घरातल्या लोकांना छान वाव मिळावा, आलेल्या लोकांचं वातावरण ते जे काय आहे, लोकांमुळे वातावरण आनंदी झालेलं आहे ते तिथे उत्पन्न व्हावं आणि सगळ्या लोकांना तिथे काय म्हणतात त्याला, आपलं एक स्टेज शेअर करण्यासाठी मिळावं किंवा आपली जी डेअरिंग काय म्हणतात त्याला, भीड चेपणं म्हणतो, सगळ्या लोकांसमोर मी म्हणलं बरं का सगळ्यांसाठी, हे तिथे सांगता यावं ह्याच्यासाठी म्हणून ते मंगलाष्टकांचं प्रयोजन आहे. बाकी काही त्याच्यात उद्देश नाही. म्हणजे खूप जणांना माहिती, मला अगदी अगदी. पण मग एंडला ते सावधान का म्हणतात? सावधान, हा, तर सावधान हा जो विषय आहे तो सावधान म्हणजे तू बाबा आता सावध हो असं नाहीये तो विषय. तर सावधान म्हणजे काय, तर तुम्हाला आता इथून पुढे तुमच्यावरती जबाबदारी येणार आहे तुमच्या दोघांवरती आणि तुम्ही इथून पुढे व्यवस्थितरित्या, म्हणजे तुमच्याकडे आता समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो खूप वेगळा होणार आहे. तुम्ही आता दंपती होणार आहात, म्हणजे तुम्ही दोघेही सहजीवन एकमेकांच्या सोबत व्यतीत करणार आहात. तर त्याच्यासाठी म्हणून तुम्ही सावध होऊन ह्या सगळ्या गोष्टी करणं अपेक्षित आहे. उगाच मनाला येईल तसं वागलायत आणि बाबा आम्हाला हे आवडतच नाहीये, मला हे जमतच नाहीये असं न करता सावध होऊन लोक तुमच्याकडे सगळेजण आता दृष्टिकोन खूप छान ठेवून तुमच्याकडे बघणार आहेत. तर तुम्ही सावध होऊन तुमचा संसार इथून पुढे सुरू करणं, ह्याच्यासाठी तो सावधान शब्द तिथे टाकलेला आहे त्यांनी, बाकी काहीच नाही. आणि परत सर अजून ते सांगतात की मंगलाष्टका ज्या असतात त्या आईनी ऐकायच्या नसतात. तर त्यामागचं काय लॉजिक आहे? लॉजिक म्हणल्यापेक्षा काय माहिती का, की पूर्वीच्या म्हणजे साधारणपणे आता मी हे सारखं पूर्वीच्या काळी का म्हणतोय माहिती का, की ह्या सगळ्यामध्ये मुलामुलीचं जे काही वय आहे लग्नाचं ना, ते पूर्वीच्या काळी खूप कमी होतं. म्हणजे साधारणपणे 12 वर्षाची मुलगी आणि 16 वर्षाचा मुलगा असं साधारणपणे ते लग्न करायची पद्धत होती. म्हणजे ती आत्ता साधारणपणे इंग्रज यायच्या आधीपर्यंत ती चालूच होती. म्हणजे ती अजूनही तुम्ही जर का खेडेगावात वगैरे जर का गेलात ना, तर मुलगी ज्यावेळेस शहाणी होते त्याच वेळेस तिचं लग्न ऑलरेडी लोकांनी ठरवून ठेवलेलं असतं. तर त्यामुळे त्याचं कारण असं आहे की साधारण ज्या वेळेस लग्न करून तिला पाठवायची वेळ येते त्यावेळेस तिथे आनंदी वातावरण असणं गरजेचं आहे ना. म्हणजे लग्न हा समारंभ जो आहे तो अतिशय आनंदात त्या मुलीचं जी काही आपण पाठवणी म्हणतो ती करणं अपेक्षित आहे. तर ह्याच्यात काय व्हायचं की ती 12 वर्षाची मुलगी आहे आणि त्या आईला साधारणपणे अंदाज असतो ना संसाराचा, की बाबा मी कसा संसार केलेला आहे किंवा मी कशी मुलं वाढवलेली आहेत. तर आता ह्या सगळ्या एवढ्या मोठ्या जबाबदारीच्या ह्या सगळ्या पूर्ण ह्याच्यामध्ये त्या मुलीला मी आता सोडून देणार आहे तिच्या संसारासाठी. तर ते सोडत असताना त्या आईला जो आहे तो प्रचंड प्रमाणात त्रास होत असतो. त्रास म्हणल्यापेक्षा काय की बाबा आता माझी मुलगी माझ्या डोळ्यासमोर राहणार नाही. आणि पूर्वीच्या काळी काय म्हणतात त्याला, कम्युनिकेशन साधन जे होतं ते खूपच कमी होतं ना. म्हणजे सणावारा व्यतिरिक्त त्या मुलीला आईला भेटता येत नव्हतं किंवा त्या आईला मुलीकडे जाता येत नव्हतं. त्यामुळे ज्या वेळेस लग्न करून ती मुलगी एकदा पाठवून दिली की ती साधारणपणे 4 महिने 5 महिने 6 महिने वर्षभर कधी कधी जर का लांब असेल तर, आणि काय म्हणतात त्याला, जाण्या येण्याची साधनं सुद्धा खूप कमी असल्यामुळे त्या सगळ्यामध्ये त्या आईला प्रचंड त्याचा त्रास व्हायचा आणि ती मुलगी सुद्धा अगदी ओक्साबोक्षी रडत असायची. तर त्या सगळ्या गोष्टी आलेल्या लोकांना योग्य वाटू नयेत किंवा लोकांना त्या सगळ्या गोष्टींचा बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. म्हणजे खूपच जर काही रडारड चालली तर मग आनंदाच्या क्षणामध्ये हे असं का करताय तुम्ही, असं जर का समजा वाटत असेल तर त्या सगळ्यामध्ये म्हणून त्यांनी सांगितलेलं की बाबा जी काही शेवटची मंगलाष्टका असेल ती मुलीच्या आईने ऐकायची नाही आणि तिने कुठेतरी आत अशा ठिकाणी जाऊन बसायचं की जेणेकरून आता तुला ते ऐकू येऊ नये आणि तू तुझ्या मुलीविषयीचं जे काही प्रेम आहे ते तिथेच थोडक्यात बाबा सिमेंट ठेवावं किंवा त्याला एक साधारणपणे एक चौकट टाकून घ्यावी आणि त्या सगळ्यामधून तू काय म्हणतात त्याला, मुलीला मुक्त संसार करण्याकरता सोडून द्यावंच थोडक्यात. कारण तू जर का रडायला लागलीस तर ती पण रडायला लागणार आणि ते सगळं करत असताना तिला ह्या सगळ्या गोष्टी तुला सोडून जाणं अवघड होऊन बसेल. म्हणून ते शास्त्र पडलं. म्हणजे काय म्हणतात त्याला की बाबा ह्याला काही बेसिक आधार असा नाहीये की बाबा हे असं करायलाच नाही पाहिजे असं काही नाही. तर त्याला आता काय म्हणतात त्याला की ती परंपरा पडलेली आहे त्याच्यात.
की ह्या सगळ्या गोष्टी अशा अशा करा बाबा तुम्ही, बाबा आता तू खूपच रडतीस ना, तू एक काम कर बाबा, आज जाऊन बस. मग ते एकाने सांगितलं की बाबा नाही मी त्या लग्नात बघितलं होतं ना, मग एक काम कर तू पण आताच्या ह्या लग्नामध्ये जाऊन बस. वास्तविक आता तसं करायची काही गरज पण नाही. म्हणजे आता खालच्या फ्लॅटमध्ये मुलगी राहते, वरच्या फ्लॅटमध्ये सासर असतं, त्याच्या वरच्या फ्लॅटमध्ये तिचं माहेर असतं, असं सध्याच्याला सुद्धा बघायला आपल्याला मिळते. परंतु त्याचं सांप्रत काळामध्ये त्याचा काहीही इतका लॉजिक लावायची गरज नाहीये. त्यामुळे तसं नाही केलं तरी चालणार आहे ऍक्च्युअल खरं सांगायचं तर. त्यामुळे मग त्या सगळ्याचा रिलेट जे आहे ना ते त्या पूर्वीच्या काळाच्या संबंधाशी येत होतो तसा. त्यामुळे मग आत्ताच्या काळामध्ये त्याला कुठेही त्या फ्लोमध्ये आणण्याची गरज नाही की बाबा तू आता आज जाऊन बैस, तू काय ऐकू नको, तुळशीला पाणी घालत बैस वगैरे हे जे काही सगळे प्रकार लावलेले आहेत ना, तर त्याला कुठेही शास्त्राधार नाहीये. त्या पडलेल्या परंपरा आहेत. म्हणजे जेणेकरून एकाने केलं म्हणून दुसऱ्याने केलं, दुसऱ्याने केलं म्हणून तिसऱ्याने केलं, असं ते सगळं ते वाढत गेलेलं आहे. त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही त्याला महत्वाचा मुद्दा असा काही नाही त्याच्यामध्ये. तर आईनंतर कोण म्हणजे महत्वाचं असेल लग्नामध्ये तर मामाचा जाम रोल येतो. बरोबर. प्रत्येक वेळी मामाला सांगतात बोलवा. मग एवढं का मामाचं महत्व आहे? मामाचं महत्व म्हणल्यापेक्षा काय माहिती का, की आता पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये काय असायचं की वडील, आई, काका, आत्याचे मिस्टर ह्या सगळ्यांकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन होता ना, तो असा खूप एक आदरपूर्वक असायचा. तर त्यातल्या त्यात मुलगा आणि मुलीला आपलं जे काही बाबा मन मोकळं करणं म्हणा किंवा एक बाबा काय म्हणतात त्याला फ्रेंडली वातावरण कोण निर्माण करायचा, तर जो मामा आहे तो अगदी जवळचा वाटायचा. कारण का, तर तो हसी मजाक करायचा. आणि मुलं सुद्धा काय करायची, तर बाबा आपण काय करूयात बाबा, आता सुट्ट्या लागलेल्या आहेत तर आपण मामाच्या गावाला जाऊयात. तिथे गेल्यानंतर मग आई वडील किंवा कोणाचंही तिथे हे नसायचं ना, काय म्हणतात त्याला, एक प्रकारचं जी काही भीती असायची किंवा आदरयुक्त जी काही भीती असायची ती तिथे मामाकडे गेल्यानंतर नसायची. त्यामुळे मामाशी जे काही एक फ्रेंडली वातावरण तयार झालेलं असतं, तर तेच वातावरण त्यांनी कंटिन्यू लग्नापर्यंत ठेवलेलं असतं. आणि त्या वातावरणामुळे, त्या खेळीमेळीच्या वातावरणामुळे बाबा तू आता इथे तू खंबीरपणे उभे आहेस ना, तू बाकी कोणाचीही काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी अतिशय छान प्रकारे तुझ्यासाठी करतोय, बाकी कोणी आता. आणि लग्नात होतं काय माहिती का, की लग्नामध्ये पूर्वीच्या साधारणपणे लग्न म्हणलं की त्याच्यामध्ये वडिलांवरती आलेल्या पै पाहुण्यांकडे लक्ष देण्याची जबाबदारी असायची. काकाकडे कुठली जबाबदारी असायची, तर बाबा लग्नातली लोकांना व्यवस्थित जेवली की नाही. आत्याच्या मिस्टरांकडे कुठली तरी जबाबदारी असायची किंवा अजून ह्या सगळ्यामध्ये प्रत्येकाने आपापली जबाबदारी वाटून दिलेली असायची. मामाचं एकमेव काम होतं की बाबा तू नवरा नवरीकडे लक्ष देणं, हा एकमेव त्याच्याकडे काम दिलेला असायचा. आणि बाकी मग पडेल ते काम करत राहणं हा त्याच्यातला त्याचा उद्देश असायचा. म्हणून मग मामा तो मागे का लागतो, तर बाबा तू काही काळजी करू नको, बाकी सगळं छान चाललेलं आहे, मी तुझ्या पाठीशी उभा आहे आणि मी सगळ्या गोष्टी करून घेण्याचं काम व्यवस्थितरित्या करतो आहे, त्यामुळे तुला कुठेही काळजी करायची गरज नाही. म्हणून तो मामा त्या लग्नामध्ये लागत राहतो प्रत्येक वेळेस. आणि दुसरी गोष्ट काय की ह्या सगळ्यामध्ये की बाबा एखादं नातं जे आहे ना ते कुठेतरी शेवटपर्यंत तुम्हाला निभावता आलं पाहिजे ना. काका काकू वगैरे हे सगळे शेवटपर्यंत जरी येत असले तरी मामाचं फ्रेंडली नातं जे आहे, म्हणजे एखाद्याजवळ काही गोष्टी शेअर करायच्या असतील किंवा एखाद्या गोष्टीजवळ काही बोलायच्या असतील तर त्या मामाला जरा जास्त रिलेट व्हायच्या त्या. आणि तो आईजवळ सांगून मग आई बाबांजवळ सांगायची आणि मग त्या गोष्टी करून घेणं हा जो काही विषय होता तो साधारणपणे असायचा. परंतु आता ह्या सगळ्या गोष्टीला कुठेही काय म्हणतात त्याला, मामा फ्रेंडपेक्षाही जास्त पुढचा झालेला आहे आता सध्याच्याला. त्यामुळे मग तो मामा त्या लग्नामध्ये लागतो बाबा, त्याच्या मागे उभं राहणं अपेक्षित आहे त्यांनी मामाने, बाकी काय नाही. मग आता त्याला वेगवेगळं स्वरूप आलेलं आहे बाबा. कोणी खांद्यावर हात ठेवायला सांगतं, कोणी ती तलवार घेऊन उभा राहा म्हणून सांगतं, त्या तलवारीला लिंबू लावा म्हणून सांगतं. तर ह्या सगळ्या त्या प्रांतात किंवा त्या भागामध्ये पडलेल्या त्या परंपरा आहेत. आता ते तलवार आणि लिंबू घेऊन राहण्याचा सुद्धा उद्देश खूप महत्वाचा आहे. म्हणजे मराठा समाजामध्ये जर का तसं नाही उभं राहिलं तर ते लग्न ग्राह्य धरलं जात नाही, एवढं त्याला महत्व दिलेलं आहे त्यांनी. कारण का, तर ज्यावेळेस तलवार घेऊन तो मामा उभा राहतो त्यावेळेस ते तलवार घेऊन राहण्याचा उद्देश काय आहे, तर बाबा ह्या सगळ्यामध्ये पूर्वीचं भीतीचं वातावरण असायचं. लग्न म्हणलं की कुठेतरी दरोडा पडणं, कुठेतरी काहीतरी डाका लोक चोऱ्या करणं वगैरे हे सगळे प्रकार पूर्वी 100% व्हायचे गावागावांमध्ये. तर त्या सगळ्यामध्ये शस्त्र घेऊन कोणीतरी असा खंबीर नेतृत्व उभं राहणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती लिंबू का लावायचं, तर ते लिंबू म्हणजे ज्यावेळेस मंगलाष्टका पूर्ण म्हणून होतील त्यावेळेस ते लिंबू आहे तसंच त्या तलवारीवरून त्यांनी खाली खेचून त्या दोघांवरून ओवाळून ते लिंबू जे आहे ते मंडपाच्या बाहेर नेऊन त्यांनी फेकून त्या दोघांची दृष्ट काढणं तिथे अपेक्षित आहे. म्हणजे तो खरा त्या मामाने तिथे राहून ते काम करणं गरजेचं आहे. ह्याला ते शास्त्रीय दृष्टिकोन त्यांनी दिलेला आहे की त्या दोघांची दृष्ट काढण्यासाठी सुद्धा मामा तिथे मागे उभा असणं अपेक्षित आहे. म्हणून तो मामा तिथे लागतो लग्नामध्ये, बाकी काहीच नाही. आणि बाकी सगळी गोष्टी तर आहेतच. म्हणजे तो मामा छान खेळीमेळीचं वातावरण ठेवतो, अजून काय म्हणतात त्याला बाकी सगळी कामं पण बघतो, त्यामुळे मामा आपला लागतो मामा लग्नात असं. मस्त आहे. आणि सगळ्यांच्या फेवरेट असतो, म्हणजे प्रत्येकाला मामा आवडतो आपला. आणि परत सप्तपदी जेव्हा आपण घेतो तेव्हा म्हणजे आता काय झालंय की लोकांचं आवडतं घेण्यामध्ये जास्त नाही, आवडतं घेण्यापेक्षा काय माहिती का, की म्हणजे आता खरं सांगायचं तर त्या लग्न ह्या संस्कारावरती जर का फोकस करायचं झालं ना, तर म्हणजे मला आता इव्हन मी यजमानांना वगैरे भेटायला गेलो तर त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय असतो त्यांचा, की बाबा आम्हाला मेकअपला किती वेळ मिळणार आहे आणि आम्हाला कपडे बदलायला किती वेळ मिळणार आहे.
कोणीही हा प्रश्न विचारत नाही की बाबा आम्हाला विधींना किती वेळ द्यायचा आहे, त्यानुसार आम्ही बाकीचे ऍडजस्टमेंट करतो, असं सध्याच्याला कोणीच विचारत नाही. अगदी म्हणजे रेअर केसमध्ये आहेत की बाबा माझे 100 जर का यजमान असतील तर त्याच्यातले 2 किंवा 3 यजमानच हा प्रश्न विचारतात की बाबा आपले विधी आपल्याला महत्त्व द्यायचं आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नगण्य आहेत आमच्यासाठी. म्हणजे मेकअप झाला काय किंवा मी साडी बदलली काय, ह्याला महत्त्व मला द्यायचं नाहीये. जो महत्त्वाचा मुद्दा त्या संस्कारांचा आहे तो तिथे त्यांनी प्रॉपर होणं आमच्या दृष्टीने गरजेचं आहे. असे अगदी म्हणजे 2 किंवा 3 यजमानच म्हणतो मी 100 मधले. त्यामुळे त्या सगळ्यावरती फोकस कुठे होतोय सध्याच्याला, तर तो फोकस जो आहे तो फोकस फक्त मेकअप, त्याच्यानंतर त्या आलेल्या ह्याच्यामध्ये फोटोग्राफी नंतर ते काय म्हणतात त्याला कपडे चेंज करणं, कपडे चेंज करून झाल्यानंतर परत फोटोग्राफी संगीत वगैरे. आणि हा नाही आता ते तो तर खूपच विषय लांब झालेला आहे. त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी काय सांगितलेला आहे की महाराष्ट्रीयन पद्धतीचं लग्न आता कुठेच आम्हाला बघायला मिळत नाही. हे आमच्या कितीतरी लोकांची आमच्या म्हणजे प्रत्येकाचं सांगणं झालेलं आहे की आम्हाला आजकाल महाराष्ट्रीयन पद्धतीचं लग्न कुठेही बघायला मिळत नाही. प्रत्येक लग्नामध्ये मेहंदी, संगीत, अजून त्याच्यानंतर काय ते डान्स प्रत्येकाचे वेगवेगळे, ह्या गाण्यावर वेगळा डान्स, त्या गाण्यावर वेगळा डान्स, हे मौज मजा म्हणून करायला काहीच हरकत नाही 100%. परंतु त्या सगळ्याचा परिणाम जो आहे ना तो आदल्या दिवशीच्या सीमांत पूजनापासून ते दुसऱ्या दिवशीच्या लक्ष्मी पूजनापर्यंत त्या सगळ्या संस्कारांवरती होतोय. म्हणजे आदल्या दिवशी आम्हाला संगीत करायचं आहे म्हणून तुम्ही ते तुमचं सीमांत पूजन लवकर आटपा, हे प्रत्येक वेळेस गुरुजींना सांगितलं जातं. आणि मग गुरुजी आता एक लक्षात घ्या, कसं असतं माहिती का, ज्यावेळेस तुमच्यासमोर भरपूर मोठा मॉब असतो की नाही, त्या मॉब समोर तुम्ही काहीच बोलू शकत नाही. इव्हन तो काय म्हणणार यजमान की बाबा गुरुजी तुम्हाला सांगितलेल्या वेळेत तुम्ही जर का नाही संपवलं तर आम्ही आहे तसं त्यांना घेऊन जाणार. तो हतबल होणार ना तिथे तो व्यक्ती. कारण गुरुजी काय जास्तीत जास्त बोलू शकणार आहे, बाबा तुम्ही जर का वेळेत आलात तर मी तुम्हाला वेळेत संपवून देणार. तुम्ही जर का मी तुम्हाला 6:30ची वेळ जर का दिलेली आहे तर त्या 6:30च्या वेळेचा तुम्ही किती वाजता येणार तिथे, 7:45 वाजता तुम्ही जर का पाटावर आलात आणि तुम्ही जर का म्हणलात नाही आम्हाला 8 वाजता संगीत सुरू करायचं आहे, 15 मिनिटात मी तुम्हाला काय संपवून देऊ. म्हणून त्या सगळ्यामध्ये साधारणपणे समाजामध्ये म्हणल्यापेक्षा काय माहिती का की सगळ्यांनीच सजग होऊन हा विचार केला पाहिजे की बाबा आपल्याला लग्न ह्या संस्कारामध्ये कशाला महत्त्व देणं अपेक्षित आहे. संगीताला महत्त्व द्यायचं आहे, मेहंदीला महत्त्व द्यायचं आहे का, त्या काय म्हणतात त्याला कपडे बदलण्याला महत्त्व द्यायचं आहे का, मेकअपला महत्त्व द्यायचं आहे. ह्या सगळ्याचा विचार करून त्या संस्कारावरती वेळ घालवणं अपेक्षित आहे, बाकी काहीच नाही त्याच्यातलं महत्त्व. आणि दुसरी गोष्ट काय की 2 दिवसाचं लग्न, 3 दिवसाचं लग्न जरी म्हणलं ना लोकांना तरी खूप टेन्शन येतं. कारण आजकाल म्हणजे लग्न हा जो विषय आहे ना, आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी कार्यालयात राहण्या येणार, दुसऱ्या दिवशी 4 वाजता कार्यालय सोडलं झालं लग्न, असं लग्न होत नसतं. पूर्वीच्या काळी साधारण नाही म्हणलं तरी 8 दिवस 15 दिवस हे लग्नांचे विधी चालत राहायचे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक विधींना संस्कार सांगितलेले आहेत. म्हणजे त्या मुलींच्या हाताने तुम्ही झाडं लावा म्हणून सांगितलेलं आहे, त्याला अंकुरार्पण नावाचा विधी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर त्या मुलींचे दोष सगळे जाण्यासाठी, म्हणजे त्यांनी समजा लग्न व्हायच्या आधी जर का काही त्यांच्या हातून काही कृत्य घडली असतील जाणतेपणी अजाणतेपणी, त्याच्यासाठी म्हणून तुम्ही कुष्मांड होम करा म्हणून सांगितलेलं आहे, घरात उदक शांत करून घ्या म्हणून सांगितलेले आहे आणि मग तुम्ही विवाह संस्कार करता त्यांना तयार करा म्हणून सांगितलेलं आहे. ह्याच्यासाठी जर का यजमानांना सांगायला लागलं तर यजमान काय म्हणतो, बाबा गुरुजी हे तुमचं बहुतेक तरी सगळं पॅकेज ठरलेलं दिसतंय आणि त्या पॅकेजसाठी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करताय. तर तसं आम्हाला करायची काही गरज नाही ना. म्हणजे इव्हन ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कसं होतं की गुरुजींनी सुचवणं आणि यजमानांनी ते एक्सेप्ट करणं ही सध्या खूप अशी काय म्हणतात त्याला हा खूप विरोधाभास आहे ह्या सगळ्यामध्ये. त्यामुळे बाबा यजमान जो मागणी करतो त्यानुसार गुरुजी सध्याच्याला सांगतात. वास्तविक पाहता ह्याच्यामध्ये काय माहिती का की लग्न हा जो विषय आहे ना हा खूप डीप जाऊन विचार करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये की बाबा प्रत्येक गोष्टीला त्यांनी का महत्त्व तेवढं दिलेलं आहे, प्रत्येक संस्काराला तेवढं का महत्त्व दिलेलं आहे. परंतु आजकाल त्या गोष्टीचा कोणीही विचार करत नाही. आणि दुसरी गोष्ट होतं काय माहिती का की सगळ्यात महत्त्वाचं लग्नाच्या त्या विधीमध्ये किंवा त्या सगळ्या पूर्ण पोर्शनमध्ये त्या विधींना फक्त मोजून 1.5 ते 2 तास ठेवलेले असतात. म्हणजे आमचे सकाळी बाबा आमची फोटोग्राफी आहे, सकाळी मी तो काय म्हणतात त्याला पेशवाई लुक करणार आहे, माझा छान आंबाडा घालणार आहे, मी छान पगडी घालणार आहे आणि त्या सगळ्यामध्ये मला खूप छान दिसायचं आहे आणि माझे फोटो छान आले पाहिजेत. ह्याला महत्त्व देऊन मग तुमचं विधी किती वेळात तुम्ही संपवणार आहात ते आम्हाला सांगा तुम्ही, असं धरून मग त्या सगळ्या गोष्टींना ते महत्त्व प्राप्त होत चाललेलं आहे. त्यामुळे माझं म्हणजे हेच सांगणं आहे की बाबा ह्याच्यातून त्या संस्काराकडे लोकांनी लक्ष देणं अपेक्षित आहे की बाबा ते कशासाठी केले जातात आणि करण्याचा उद्देश काय आहे, हा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा, बाकी काय. बरोबर. आणि ह्या पॉडकास्टमधून जे लोक बघतायत त्यांना नक्कीच माहिती होईल की वेगवेगळे विधी काय ते का करायला पाहिजे. तर मग त्याची सप्तपदीची विधी आहेत त्यात सांगितलं की वचनं सांगितली जातात, घेतली जातात. मग त्या अनेक जणांना माहिती नसतात की आपण कुठलं वचन देतोय. करेक्ट. मग त्यावर सांगू शकता. आता त्यात 7 पावलं जी आहेत ना ते आता काय माहिती का की त्याच्या आधीचे जरा संस्कार आपण जाणून घेऊयात. म्हणजे काय माहिती का की पहिल्यापासून म्हणजे पहिला जो विधी आहे म्हणजे मंगलाष्टका झाल्यानंतर आता आपण साधारणपणे आपल्याकडे लग्नाच्या 2 पद्धती आहेत. म्हणजे एक वैदिक लग्न म्हणतो आणि एक धार्मिक लग्न म्हणतो ना आपण. तर वैदिक लग्न म्हणजे काय, तर थोडक्यात मंगलाष्टका ज्या आहेत
त्या एकतर सकाळच्या एका सुलग्नावरती केल्या जातात, म्हणजे 1 किंवा 2 मंगलाष्टका म्हणून मग ते विधी सुरू केले जातात, किंवा आधी मंगलाष्टका करून मग त्याच्यानंतर विधी सुरू केले जातात. म्हणजे आता साधारणपणे लोकांना मी जर का सकाळी 8:35 मुहूर्त दिला किंवा 9:12 मुहूर्त दिला, तर ते लोकांसमोर मी मंगलाष्टका करून घेणार आणि मग माझे विधी जे आहेत ते सुरुवात करणार. ह्याला काय म्हटलं जातं, तर वैदिक लग्न म्हटलं जातं. आणि धार्मिक लग्न कसं होतं की दुपारचा मुहूर्त आहे, 12-12:30 मुहूर्त आहे, आणि त्याच्यानंतर मग मी माझे सगळे विधी सुरुवात करणार आहे. तर आपण साधारणपणे वैदिक लग्न जरा त्याच्यावरती आपण जरा प्रकाश टाकूयात. तर वैदिक लग्नामध्ये म्हणा किंवा त्या लग्नाच्या विधीमध्ये सुरुवात जी आहे ती मधुपर्कापासून सांगितली आहे. मधुपर्क म्हणजे काय, तर थोडक्यात त्या नवऱ्याचं जे काय पूजन आहे ते मुलीचे आई वडील करत असतात. कारण का, तर त्या मधुपर्क ह्या विधीमध्ये मध आणि दही हे एकत्रित करून त्या नवऱ्या मुलाला पाजायला सांगितलं आहे किंवा त्याला खायला द्यायला सांगितलं आहे. ते देण्याचा उद्देश असा आहे की मधुपर्क म्हणजे मध आणि दही हे तुमच्या शरीरामध्ये काय करतं, तर ऊर्जा निर्माण करण्याचं काम करतं. आणि त्या दिवशी काय असतं की त्या मुलाला दिवसभर काही ना काहीतरी काम करायचं असतं, त्या मुलीला पण विधी करायचे असतात, मुलाला पण विधी करायचे असतात, आणि त्या सगळ्यामध्ये त्याचे शारीरिक स्ट्रेंथ जो आहे तो टिकून राहणं खूप गरजेचं आहे. आणि तो टिकून राहावा म्हणून सकाळी पहिल्यांदा जर का तो मधुपर्काला बसला तर तिथे त्याला भरपूर दही आणि मध तुम्ही खाऊ घाला म्हणून सांगितलेलं आहे तरी. आणि मग ते करत असताना त्याचे पाय धुवायला सांगितलेले आहेत, कारण की तो त्या दिवशी विष्णू स्वरूप आहे. आजकाल मला लोक आपली सरळच सांगतात की बाबा त्या सासू सासऱ्याने माझ्या पायाला हात लावलेला मला आवडणार नाही, किंवा ते मुलगीच सांगते मला इव्हन की माझे आई वडील काय माझ्या नवऱ्याच्या पायाला हात लावणार नाहीत. हा काय म्हणजे लज्जास्पद ही गोष्ट नाहीये ना. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये महत्वाचं काय सांगितलेलं आहे की त्या दिवसापूर्वी पुरतं त्या दोघांना लक्ष्मी आणि विष्णूचं स्वरूप प्राप्त झालेलं असतं. कारण तुम्ही जर का एक ऑब्झर्वेशन केलं ना, तर लग्नाच्या दिवशी जे त्या दोघांच्याही चेहऱ्यावरती तेज असतं ना, ते तुम्हाला कधीही पुनश्च आयुष्यभर त्यांच्या चेहऱ्यावरती ते बघायला मिळत नाही. ते तेज का प्राप्त होतं, तर ते त्या दिवसापुरतं त्यांना विष्णू आणि लक्ष्मीचं स्वरूप प्राप्त झाल्यामुळे ते तेज प्राप्त होतं. आणि ते काही त्या व्यक्तीला नमस्कार करत नाहीयेत, ते त्याच्यामध्ये असलेल्या तत्वांना नमस्कार करतायत, त्याच्यामध्ये असलेल्या चांगल्या गुणांना ते नमस्कार करतायत. ही किती चांगली गोष्ट आहे ना. आणि ही सगळ्यात महत्वाची, आपल्या ह्या संस्कारामध्ये किती उदात्त ह्या सगळ्या गोष्टी हेतू ठेवलेल्या आहेत ना, की बाबा मी तूपणा सगळा विसरून बाबा मी नतमस्तक तुझ्यासमोर होतो आहे, का तर बाबा माझ्या मुलीचा संसार छान व्हावा, तुमच्या दोघांचं कल्याण व्हावं, हा उद्देश ठेवून ते तिथे नतमस्तक होणार आहेत ना. तर त्यामुळे तिथे मग त्या मधुपर्कामध्ये ते पाय धुवायला सांगितलेले आहेत आणि मग त्याला तो मधुपर्क तिथे द्यायला सांगितलेला आहे. त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा विधी येतो तो म्हणजे कन्यादान. कन्यादान म्हणजे काय, तर थोडक्यात दान हा तिथे शब्द लावला म्हणजे ती दान करण्यासारखी ती काही वस्तू नाही ना. मुलगी ही काही वस्तू नाहीये. तिला त्या मुलीच्या आई वडिलांनी लहानपणापासून अगदी कोडकौतुकाने वाढलेलं असतं, तळहाताच्या पोडाप्रमाणे जपलेलं असतं तिला. आणि अगदी बाबा आता अनोळखी, म्हणजे अरेंज मॅरेजमध्ये मी सांगतो, हे लव्ह मॅरेजमध्ये नाही. अरेंज मॅरेजमध्ये काय होतं की बाबा तो अनोळखी असतो ना. म्हणजे आता फोन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लग्नाच्या आधी 2 महिन्यात एकमेकांना ओळख देता, की बाबा मला तुझ्याशी काय म्हणतात त्याला आपलं जमणार आहे की नाही हे आपण बघूयात वगैरे, हे सगळं करत असतो. परंतु पूर्वी हे नसायचं ना. मी एकदा सांगितलं ना बाबा तुला ह्या व्यक्तीशी लग्न करायचं आहे, विषय संपला तिथे. तर ते सगळं करत असताना ज्या वेळेस कन्यादानाच्या विधीमध्ये ते एकमेकांना समोर उभे करून मुलीचे आई वडील त्या दोघांच्याही जीवनाची गाठ बांधत असतात, किंवा त्या दोघांना एकमेकांच्या जीवनामध्ये प्रवेश करण्यासाठी उद्युक्त करून त्या सगळ्याचं विधी तिथे करत असतात. त्या सगळ्या विधीला त्यांनी कन्यादान हे नाव दिलेलं आहे. आणि दान म्हणजे काय, तर बाबा आजपासून आमची ही जी काही संपत्ती आहे किंवा आमचा जो काही आमच्या जीवनातला अमूल्य ठेवा आहे तो तुझ्या जीवनामध्ये प्रविष्ट करण्यासाठीचा हा विधी आहे. मग दान का शब्द लावला त्यांनी त्याला तिथे, तर दान हा शब्द लावण्याचा उद्देश हा आहे की बाबा एकदा ती त्या घरात गेली आहे ना, मग इकडच्या कुठल्याही व्यवहारामध्ये तिला लक्ष देता येत नाही, किंवा इकडच्या कुठल्याही गोष्टींमध्ये तिने काय म्हणतात त्याला जास्त लुडबुड करता कामा नये. थोडक्यात अगदी काय म्हणतात त्याला बेसिक शब्दात सांगायचं झालं तर बाकी मग सगळ्या गोष्टींना ती इकडे मदतीला येऊ शकते. आणि आता आपण म्हणतो ना की बाबा मुलगीच आई वडिलांकडे जास्त लक्ष देते, मुलगा देत नाही वगैरे, आता ही सध्याच्याला बाहेर कानावर गोष्टी येतात आपल्या. परंतु त्या सगळ्यामध्ये ते सगळं करत असताना मुलीचं दान हा जो विषय आहे ना, जोपर्यंत तुम्ही तुमचा हक्क सोडणार नाही तोपर्यंत नवऱ्याचा हक्क तिच्यावरती येणार नाही ना. हा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. जोपर्यंत तुम्ही पाणी सोडणार नाहीयेत की बाबा ही मुलगी जी आहे ती बाबा ह्या गोत्रात उत्पन्न झालेला, ह्या नावा, आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय सांगितलेलं आहे ह्याच्यात सुद्धा तुम्ही जर का बारकाईने लक्ष दिलं तर 3 पिढ्यांचा तिथे उच्चार करा म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे मुलाचे वडील, मुलाचे आजोबा, मुलाचे पणजोबा आणि स्वतः मुलगा, असं ह्या सगळ्यांचा उच्चारण करून ते कोणत्या गोत्रात उत्पन्न झालेले आहेत हे सगळं उच्चारण करून मग तुमची कन्या, तिचं नाव काय आहे, तिच्या वडिलांचं नाव काय आहे, तिच्या आजोबांचं नाव काय आहे, तिच्या पणजोबांचं नाव काय आहे, आणि मग हे सगळं उच्चारण करून झाल्यानंतर ही मुलगी मी तुम्हाला कशासाठी देत आहे, तर धर्म प्रजोत्पादनार्थम, म्हणजे धर्माला अनुसरून कृत्य करणारी संतती निर्माण करण्याकरता मी ही कन्या तुम्हाला सुपूर्त करत आहे. म्हणजे मग जोपर्यंत तुम्ही ती सुपूर्त, म्हणजे जोपर्यंत त्या मुलीचा हात तुम्ही त्याच्या हातात देणार नाही तोपर्यंत ते धर्म प्रजा किंवा ते पुढे एकत्रित चालणार कसे ना. उद्देशाला दान जर का नाही केलं तर ते काय करणार,
बाबा आम्ही लिव्ह मध्ये राहतोय, आम्हाला लग्न बघणं काय आमच्या डोक्यात काही विषय नाहीये, आम्ही राहतो लिव्ह मध्ये. म्हणजे ते थोडक्यात तीच कन्सेप्ट होईल ना. दान हा जर का शब्द तिथे नाही आला तर लिव्ह तिथे त्याला नाव येईल ना. म्हणून मग ते कन्यादानाला त्यांनी तेवढं तिथे महत्त्व देऊन ठेवलेलं आहे. मग कन्यादान झाल्यानंतर तिथे एक सुवर्णाभिषेक म्हणून विधी येतो. त्याच्यामध्ये सोन्याची अंगठी किंवा सोन्याचं पाणी तयार करून त्या दोघांच्या डोक्यावर तिथे पाणी शिंपडायला सांगितलेलं आहे. मग त्याच्यानंतर कंकणबंधन नावाचा विधी येतो. कंकणबंधन कशासाठी, तर त्या दोघांनीही एक आपलं जीवन जे आहे ते एकमेकांना अर्पण करून एकमेकांच्या साथीने तो संसार पुढे नेण्यासाठी म्हणून तो कंकणबंधन आहे. आणि कंकणबंधनानंतर सगळ्यात महत्त्वाचा विधी येतो तो म्हणजे मंगळसूत्र बंधन. मंगळसूत्र बंधन झाल्यानंतर लाह्यांचा होम येतो. आता लाह्यांचा होम करत असताना सध्याच्याला साधारणपणे आपल्याकडे जर का महाराष्ट्रात म्हणायला गेलात तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे 3च फेरे घेण्याची पद्धत आहे. म्हणजे ऍक्च्युअल खरं शास्त्र तेच आहे, पण ते आता पिक्चरमध्ये दाखवलं जातं किंवा हिंदी लोकांकडे 7 फेरे घेतले जातात. म्हणून तुम्ही आमच्याकडे पण 7च फेरे घ्या बरं का, 7 फेऱ्यांच्या पेक्षा कमा आम्हाला काही करायचं नाही. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही ती कन्सेप्ट लक्षात घ्या ना. 7 फेरे हा काही आपला विषय नाहीये. महाराष्ट्रीयन लोकांचा हा विषय अजिबात येत नाही 7 फेऱ्यांचा. 7 फेऱ्यांचा जो काही विषय आहे तो महाराष्ट्र सोडून तुम्ही युपी मध्ये गेलात, त्याच्यानंतर MP मध्ये गेलात किंवा पंजाब साईडला गेलात तर त्या साईडला ते 7 फेरे घेतले जातात. आपल्याकडे महत्त्व कशाला दिलेलं आहे त्यांनी, तर आपल्याकडे 3 फेऱ्यांना महत्त्व दिलेलं आहे आणि सप्तपदीला महत्त्व दिलेलं आहे. सप्तपदी म्हणजे काय, तर 3 प्रदक्षिणा ज्या आहेत त्या म्हणजे अग्नीला साक्षी ठेवून मी तुला स्वीकारतो किंवा मी तुझा स्वीकार करतो अग्नीला साक्षी ठेवून, असं म्हणून ते 3 प्रदक्षिणा तिथे द्यायला सांगितलेल्या आहेत. आणि लाह्यांचाच होम का करायचा, तर लाह्या ह्या तुमच्या आयुष्यामध्ये सात्विकता आणण्याचं काम करतं. कारण तुम्ही जर का लाह्या बघितल्या तर त्या आयुर्वेदिक दृष्ट्या ज्या आहेत त्या अतिशय छान आहेत. म्हणजे शरीराच्या आत घेतल्या तर तुमचं पित्त कमी करण्याचं काम करतात. तुमच्या शरीरातली जी काही जळजळ असेल छातीमध्ये किंवा पोटात काही तुमच्या ऍसिडिटी भडका होत असेल तर त्या लाह्यांचं पाणी प्या म्हणून सांगितलेलं आहे. तर ती तुमच्या जीवनामध्ये सात्विकता आणण्यासाठी म्हणून त्या अग्नीला तुम्ही ते अर्पण करा म्हणून सांगितलेलं आहे. आणि मग ते झाल्यानंतर त्यांनी काय सांगितलं आहे, त्या प्रत्येक लाह्या एक प्रदक्षिणा करायची झाली की एकदा लाह्यांचा आहुती करायची झाली की एक प्रदक्षिणा करायची आहे. आणि मग प्रदक्षिणा दिल्यानंतर तुम्ही तिथे सहाणेवरती किंवा आपला जो पाटावर म्हणतातला पाटा असतो की नाही खालचा लांब जो असतो तो, त्याच्यावरती तुम्ही उभं राहा म्हणून सांगितलेलं आहे मुलीला. कारण का, तर त्या दोन्ही दगडां इतका टणक दगड तुम्हाला पृथ्वी तलावरती कुठेही सापडणार नाही. म्हणजे काय, तर त्या मुलीचं मन जे आहे ते त्या दगडासारखं कठीण व्हायला पाहिजे, जेणेकरून ती आता संसार सागरामध्ये उतरणार आहे. तर त्या संसार सागरात उतरत असताना तिला ह्या सगळ्या गोष्टी जबाबदारी पेलण्याची जी काही ताकद आहे तिला त्या दगडाकडून प्राप्त व्हावी म्हणून तो तेवढा उदात्त हेतू ठेवून त्यांनी त्या दगडाला पाय द्यायला सांगितलं आहे. एरवी आपण कधीही सहाण्याला पाय लावत नाही, कारण सहाण्यावरती आपण चंदन उघडून काय करतो तर त्याचं चंदन जे आहे ते देवाच्या कपाळाला लावतो ना. म्हटल्यानंतर त्या सहाण्याला पाय लावणं योग्य आहे का, तर तसं नाही. त्यांनी काय सांगितलं आहे, तर त्या सहाण्याला पाय का लावायचा, तर तसं माझं मन कणखर होऊ देत आणि मी संसार करत असताना माझा जो काही उदात्त हेतू आहे लोकांना सगळ्यांना बांधून ठेवण्याचा तो साध्य व्हावा ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी त्या दगडाला पाय लावायला सांगितलं आहे. आणि मग ते 3 प्रदक्षिणा झाल्यानंतर त्याच्या शेजारीच तुम्ही सप्तपदी मांडा म्हणून सांगितलेलं आहे. आणि मग ती 7 पावलं दोघांनीही एकमेकांच्या साथीने चालणं का गरजेचे आहेत, तर त्याच्यातल्या पहिल्या पावलाचा अर्थ असा आहे की ईश एकपदी भव. पहिलं काय सांगितलेलं आहे, तर तू आजपासून माझी सहचारिणी झालेली आहेस, माझ्यासोबत चालायला सुरुवात कर म्हणून पहिलं पाऊल. ऊर्जे द्विपदी भव. दुसरं पाऊल काय सांगतं, तर आजपासून दोघांनीही एकमेकांना आयुष्यामध्ये एनकरेज करत राहणं गरजेचं आहे. चांगली ऊर्जा आदान प्रदान करणं गरजेचं आहे. मी तुला फेल डाऊन होऊ देणार नाही, तू मला फेल डाऊन होऊ देऊ नकोस. ह्याच्यासाठी दुसरं पाऊल त्यांनी चालायला सांगितलं आहे. रायस पोषाय त्रिपदी भव. ह्या सगळ्यामध्ये आपण एकसंध राहणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तर तू, मी, माझं, तुझं, माझ्या घरचे, तुझ्या घरचे हे आपल्याला नाही करायचं आहे. उद्याच्याला ह्या सगळ्यामध्ये आपल्याला कुठेतरी सुवर्ण मध्य गाठवून त्या सगळ्यांना एकत्रित बांधून ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण एकमेकांनीच करणं गरजेचं आहे ना. उद्याच्याला माझी आई हे म्हणले आणि तुझे बाबा हे म्हणले असं जर का करत राहिलं तर तो संसार टिकणार नाहीये. म्हणून त्याच्यासाठी तिसरं पाऊल सांगितलं आहे. मायो भव्याय चतुष्पदी भव. ज्यावेळेस तुम्ही दोघेही संसार करत असताना पुढे जात असाल त्यावेळेस समाजाचं भान ठेवून तुम्ही पुढे जाणं अपेक्षित आहे. याच्यासाठी 4थं पाऊल आहे. 5वं पाऊल कशासाठी, तर प्रजाभ्यः पंचपदी भव. ज्यावेळेस तुम्ही संततीचा विचार कराल तो दोघांच्याही संगनमताने तो संततीचा विचार होणं अपेक्षित आहे. म्हणजे मुलीच्या मनात आहे तर मुलगा नाही म्हणतोय, मुलगा हो म्हणतोय तर मुलगी नाही म्हणते, असं होता कामा नये ना. तुम्ही काय तुमचं जे काय आपण आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर तुमचं फॅमिली प्लॅनिंग जो काही विषय आहे त्याच्यासाठी ते 5वं पाऊल त्यांनी एनकरेज करायला सांगितलं आहे. त्याच्यासाठी ते 5वं पाऊल येतं. 6वं पाऊल काय सांगितलं आहे, तर ऋतुभ्यः षट्पदी भव. म्हणजे काय, तर प्रत्येक ऋतूमध्ये म्हणजे आता ती मुलगी जी आहे ना त्या मुलीची मासिक सायकल चालू असते ना. दर महिन्याला तिला काही ना काहीतरी ते जे काही अडचणीच्या काळ म्हणतो आपण किंवा मासिक पाळी जी म्हणतो आपण, तर ती मासिक पाळी तिला येत असताना त्या सगळ्यामध्ये ती मानसिकरित्या खूप हळवी होते. तर त्या सगळ्या काळामध्ये ह्यांनी त्याची विचारपूस करणं, ह्यांनी तिच्या आरोग्याची काळजी घेणं, तिने सुद्धा त्याच पद्धतीने बाकीच्या उरलेल्या 26 दिवसांमध्ये ह्याच्या आरोग्याची काळजी घेणं किंवा ह्याची विचारपूस करणं, प्रत्येक ऋतूमध्ये एकमेकांची चौकशी करणं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी ते 6वं पाऊल सांगितलं आहे.
आणि ज्यावेळेस तुम्ही ही 6 पावलं ह्या पद्धतीने चालता त्यावेळेस तुमचं 7वं पाऊल कसं साध्य होणार आहे, तर सखा सप्तपदी भव. एखाद्या मित्रमैत्रिणीसारखं तुमचं पारदर्शक नातं तिथं तयार होतं, ते कुठेही जात नाही. म्हणजे उद्याच्याला समजा जर का ह्या पद्धतीने प्रत्येकाने जर का समाजामध्ये संसार केला तर तुम्हाला कधीही परत घटस्फोटाचं नाव सुद्धा काढायची गरज पडणार नाही किंवा तुम्हाला कधीही एकमेकांना भांडायची सुद्धा गरज पडणार नाही. इतके छान ते अर्थ त्यांनी त्याच्यामध्ये सप्तपदीचे समजून सांगितले आहेत. आणि मग ते मित्रमैत्रिणीचं नातं जे आहे ते तुम्ही कसं वृद्धिंगत करा म्हणून सांगितलं आहे, तर ही 6 पावलं छान प्रकारे चालवून तुम्ही 7वं पाऊल साध्य करायला सांगितलं आहे. परंतु आता सध्याच्या काळात सांगायचं झालं तर ते 7वं पाऊल लगेच संसार सुरू झाल्याबरोबर येत नाही. ते 7वं पाऊल कधी येतं, तर तुमच्या लग्नाला ज्यावेळेस 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष ज्यावेळेस पूर्ण होतात त्यावेळेस कुठं ते सखा सप्तपदी भव हे पाऊल साध्य होतं. कारण का, तर तोपर्यंत तर सगळा काळ भांडण्यात, त्याच्यानंतर मुलामुलींचं संगोपन करण्यात, आपलं करिअर उभं करण्यामध्ये, त्याच्यानंतर एकमेकांची काय म्हणतात त्याला, हा काय म्हणला तो काय म्हणला, ह्या सगळ्यामध्येच बाकीचे हे 20-25 वर्ष निघून गेलेले असतात. आणि मग त्याच्यानंतर रिअलाईज होतं की अरे गड्या आपण हे खूपच आत्ता वेळ वाया घालवलेला आहे. तो माझ्यासाठी एवढं करतोय, मी त्याच्यासाठी तेवढं करतोय म्हटल्यानंतर आम्हाला दोघांना एकमेकांकडे लक्ष देणं आता गरजेचं वाटायला लागलेलं आहे. मग तिथून ते सखा सप्तपदी भव जे पाऊल आहे 7वं ते साध्य व्हायला सुरुवात होते. हा त्याच्यातला त्या सप्तपदीतला महत्त्वाचा भाग आहे हा. आता इथं ठीक आहे सर, लग्नाचं झालं, पण लग्न झाल्यावर पण लोक आजकाल जेजुरी जातात, कुठे कुठे दुसऱ्या जागी जातात, त्याचा काय अर्थ असतो मग? लग्न झाल्यावर म्हणल्यापेक्षा काय माहिती का, की प्रत्येक कुटुंबाला आपलं एक कुलदैवत आणि कुलदेवी हे नेमून दिलेलं आहे. म्हणजे उद्याच्याला म्हणजे हा जाधव आहे म्हणून ह्याचं वेगळं आहे, मी खळीकर आहे म्हणून माझं वेगळं आहे, किंवा तो काय म्हणतात त्याला वैशंपायन आहे म्हणून त्याचं वेगळं आहे. तर प्रत्येकाचं त्यांनी कुलदैवत जे आहे ते प्रत्येकाला बांधून दिलेलं आहे. म्हणजे कोणाचं योगेश्वरी व्याडेश्वर असतं, कोणाचं तुळजाभवानी खंडोबा असतं, असे प्रत्येकाचे कुलदैवत त्यांनी नेमून दिलेले आहेत. तर आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची परंपरा काय पडलेली आहे, परंपरा म्हणल्यापेक्षा ह्याला एक शास्त्राचा आधार पण आहे. की पूर्वीच्या काळी कसं असायचं की साधारणपणे लग्न म्हणलं की त्या देवाला आमंत्रण धाडणं किंवा त्या गावाला जाऊन तिथे ते आमंत्रण करणं, ह्या सगळ्या पद्धती अजूनही लोक करतात, नाही असं नाही. परंतु आता त्याचं स्वरूप बदललं असेल की बाबा तिथला गुरुजींचा नंबर असेल, बाबा आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवतो, तुम्ही त्याची प्रिंट काढा आणि तुम्ही तिथे ती ठेवा. परंतु ह्या सगळ्या गोष्टी लोक विसरलेले का नाही आहेत, तर प्रत्येकाला हे भान आहे की बाबा आपल्या कुटुंबाची एक कुलदेवी कुठेतरी वास्तव्याला आहे किंवा ती त्या गावाला आहे. म्हणल्यानंतर त्या सगळ्यामध्ये त्या जे काही नवरा नवरी तयार झालेले आहेत, म्हणजे आज त्यांचं लग्न झालेलं असेल तर साधारणपणे येत्या आठवड्याभरामध्ये प्रत्येक कुटुंबाची ही लगबग असते की बाबा काही झालं तरी बाबा उद्याच्याला म्हणा किंवा परवाच्याला म्हणा गाडी ठरवून का होईना आम्ही आमच्या कुलदेवतेला जाणं क्रमप्राप्त आहे. कारण का, तर त्या दोघांचा ज्यावेळेस संसार सुरू करायची वेळ येते त्यावेळेस त्या आमच्या कुलदेवतेचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असणं अत्यंतिक गरजेचं आहे. मग आता काही लोकांना आपली कुलदेवता माहितीच नसते, म्हणून मग ते काय करतात की बाबा आम्हाला माहिती नाही ना, मग आमच्या पुण्याजवळ कुठलं दैवत आहे, तर जेजुरी आहे किंवा ते जाज्वल्य देवस्थान आहे ना, म्हणून मग ती लोक तिथे जाऊन त्या सगळ्या गोष्टी नतमस्तक होतात. आमचा संसार आजपासून सुरुवात होणार आहे, तर बाबा तुमचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त होऊ देत इथून पुढे. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं खंडोबाचं जे आहे ती 2 लग्न झालेली आहेत आणि त्या दोन्ही लग्नांमध्ये त्यांनी तो संसार जो आहे तो अतिशय छान करून दाखवलेला आहे. तर त्यांच्याचप्रमाणे आमच्यामध्ये ती जी काही चांगली तत्त्वं आहेत लग्नातली किंवा त्या विवाह संस्कारातली जी काही चांगली तत्त्वं आहेत ती आमच्यामध्ये पण काही ना काहीतरी यावीत ह्याच्यासाठी म्हणून तिथे जाऊन तुम्ही नतमस्तक होणं अपेक्षित आहे. म्हणून लोक तिथे जाऊन काही ना काहीतरी आपला बाबा तो काय तळी भंडार भरत असतील किंवा परंपरेनुसार अजून काही तिथं वेगळं काही करत असतील. तसंच तुळजापूरला सुद्धा जातात, तिथे जाऊन काही ओटी भरत असतील, काही लोक योगेश्वरीला जातात, काही लोक कोकणामध्ये व्याडेश्वराला जातात. प्रत्येकाचं कुलदैवत ठरलेलं असतं. त्यामुळे लग्नानंतर कुलदैवतेला जरूर जावं. मी म्हणतो लग्नानंतरच असं नाही, परंतु दरवर्षी साधारणपणे प्रत्येक कुटुंबानी आपल्या कुलाच्या उन्नतीकरता किंवा आपल्या सगळ्या लोकांच्या उत्कर्षाकरता कुलदेवतेचं दर्शन जाऊन घेऊन येणं हा क्रमप्राप्त गोष्ट आहे प्रत्येकाला. त्यामुळे ती प्रत्येकानेच घेणं गरजेचं आहे. लग्न झाल्यानंतर तर जावंच जावं, परंतु दरवर्षी आमच्यावरती बाबा आमच्या सगळ्या घराण्यावरती कुलदेवतेचा आशीर्वाद असावा ह्याच्यासाठी म्हणून त्यांचा तिथं जाऊन दर्शन घेणं अपेक्षित आहे. म्हणून ते तिथे जातात, बाकी काहीच त्याचा उद्देश नाही. बरोबर. ज्याला माहिती नसेल तो जेजुरी जाऊ शकतो. हा बाबा आता मला कुलदेवतच माहिती नाहीये बाबा, मग काय करणार, तर बाबा मी जेजुरीला जाऊन आलो, तर तसंही करता येतं. आता कसं होतं माहिती का, की काही लोक घरामध्ये धार्मिक वातावरण खूप असतं, काही घरामध्ये धार्मिक वातावरण अजिबातच नसतं. तर ज्यांना ते धार्मिक वातावरण नाहीये त्यांना लग्नानंतर आजूबाजूचे लोक सांगतात म्हणून ते फक्त करतात. म्हणजे उद्याच्याला समजा जर का एखादी व्यक्ती असेल, बाबा मला लग्नामधलं काहीच माहिती नाही, म्हणजे आता काही माझे यजमान असे आहेत की बाबा त्यांना लग्नातलं काहीच माहिती नाही. आता पुढच्या महिन्यात मी एक लग्न लावणार आहे, त्याच्यात त्या म्हणल्या की बाबा काय म्हणतात त्याला, त्यांचा आडनाव मी आता सांगणार नाही, परंतु त्या म्हणल्या की बाबा मला लग्नाच्या पद्धती काहीच माहिती नाहीयेत. मग मी मनातल्या मनात विचार केला असा की बाबा तुम्ही कुठल्या लग्नाला गेलेले नाहीयेत का, की बाबा तुमच्या घरात कोणी नाहीये का,
तर त्या सगळ्यामध्ये विचार करत असताना मग गुरुजींनाच त्यांचा शिक्षक व्हायला लागतं आणि मग त्यांना त्या सगळ्या गोष्टी सांगायला लागतात की बाबा मुहूर्त कसा करायचा किंवा अजून काय गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यात आम्ही का समाधान मानतो की बाबा तुम्ही अगदीच काही न करण्यापेक्षा कोणाला तरी विचारून काहीतरी करताय, हे आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मला मानसिक एक आनंद काय झाला की बाबा ह्या काहीही सोडून न देता त्यांना त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, ही त्याच्यातली महत्त्वाची भावना त्यांची खूप चांगली समजून घेतलेली आहे ना मी. त्यामुळे मग त्या पद्धतीने आपण त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना पुढे नेण्यासाठी मदत करू शकतो 100%. आणि राहिला कुलदेवतेचा प्रश्न, तर कुलदेवता ही जी आहे ना ती प्रत्येक कुटुंबाला घालून दिलेली असते. आता अगदीच बाबा कोणी मागचं मनुष्य आमच्या राहिलेलाच नाहीये, कोणी सांगणारा, त्यामुळे आम्हाला कुलदेवता माहितीच नाहीये, तर त्यांच्यासाठी सुद्धा बरेच उपाय सांगितलेले आहेत की बाबा कुलदेवता कशी शोधायची किंवा काय नाही. त्याच्यासाठी वाटल्यास आपण वेगळं कधीतरी आपण त्या सगळ्या गोष्टी करू. पण कुलदेवता ही प्रत्येकाच्या कुटुंबाची असते, परंतु ज्यांना माहिती नाहीये ते तुळजापूर आणि खंडोबा ह्या दोघांनाही फॉलो करू शकतात 100%. बरोबर. आणि परत घरी गेल्यावर जे असलेली बहीण ती दार धरून उभी असते तर तो काय विषय? तर तो विषय म्हणल्यापेक्षा काय की त्या गमती जमतीचा विषय येतो. म्हणजे पूर्वी कसं असं पूर्वी म्हणल्यापेक्षा काय माहिती का की आता तू नवीन सून घेऊन आलेला आहेस, आमच्याकडे तू दुर्लक्ष करशील आता, किंवा काय म्हणतात त्याला की बाबा ह्या सगळ्याच्या गमती जमतींमध्ये ती काही ना काही तिथे मागणी करते, त्याच्याशिवाय तुला घरात मी प्रवेश देणार नाही बाबा. आणि ऍक्च्युअल त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय सांगितलं आहे की बाबा आता एकदा नवीन एखादी व्यक्ती जर का घरात आली तर त्या व्यक्तीचं अटेन्शन खूप वाढणार ना. म्हणजे नवीन सुनबाई आल्यात म्हटल्यानंतर वर्षभर त्या सुनबाईकडे लक्ष प्रत्येक जण देणार आणि त्यातला तर तिचा जो झालेला नवरा आहे तो तर जास्तच लक्ष देणार ना तिच्याकडे. मग ती बहीण काय म्हणणार, बाबा उद्याच्याला मला काय आणायची वेळ आली की आधी तू तिचा विचार करणार, तिला पाहिजे का, तिला हे हवंय का. तर त्या सगळ्या गोष्टीचा जो काही शेवट आहे तो तिथे त्या दार धरण्यामध्ये होतो किंवा तू आत्ताच मला जे काय असेल ते देऊन घे, परत तू नाही दिलंस तरी चालणार आहे. म्हणून मग तिथे त्या गमती जमतीसाठी ते दार धरणं अपेक्षित आहे. आणि दार धरणं म्हणजे काय, तर थोडक्यात ती लक्ष्मी तिथे दारात आलेली आहे म्हटल्यानंतर तिला त्या सगळ्या गोष्टी तिच्याकडून काही मागणी करणं हे अतिशय ब्लेसिंगवाला आहे. म्हणजे खूप आशीर्वादपूर्वक आहे ना ते, की बाबा तू मला काहीतरी दे बाबा, मी तुझ्याकडे काय म्हणतात त्याला याचक नाही म्हणता येणार, परंतु एक छान मी आशीर्वाद घेण्याकरता इथे उभी आहे आणि मी खूप तुझी चांगली मैत्रीण होणार आहे किंवा घरात आल्यानंतर आपल्या दोघांची एकमेकांची गट्टी होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी अशा असताना तू आज लक्ष्मी म्हणून माझ्या दारात आलेली आहेस, तर मी तुझ्याकडे काहीतरी माझी अपेक्षा आहे म्हणून मी इथे दार धरून उभे आहे. हा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणून मग ते तिथे दार धरणं गरजेचं आहे. आणि त्याला आता तर खूप वेगवेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. कोणी अजून काय मागतंय, हे मागतंय, ते मागतंय, पण तसं नाही. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय, लहान असेल तर आशीर्वाद मागणार, मोठी असेल तर ती आशीर्वाद त्यांना देणार किंवा दोघं एकमेकांचं अभिष्टचिंतन करून मग ते घरात घेणार, असं त्याच्यातलं महत्त्व. बरोबर. आता उखाणा घेतल्याशिवाय मग घरात येऊन देत नाही. उखाणा हा जो विषय आहे ना तो आता काय माहिती का की नवऱ्याचं नाव न घेणे हा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग ते नाव घ्यायचा चान्स जो आहे ना तो फक्त त्या उखाण्यातूनच मिळतो. बाकी इतर वेळेस कधी तुम्ही नवऱ्याचं नाव घेणार ना. आता सध्याच्याला बाबा अर्बन लाईफमध्ये आपण म्हणतो की बाबा अरे तुरे करतात लोक नवऱ्याला किंवा काय म्हणतात त्याला नावानी पण हाक मारतात. तर ते करणं आता एक लक्षात घ्या, तुमचं बाबा जर का त्यांना सांगायला गेलं तर ते काय म्हणतात, आम्ही खूप फ्रेंडली आहोत, आम्ही नवरा बायको म्हणून राहतच नाही असं म्हणतात. जरी कितीही तुम्ही फ्रेंडली राहत असला तरी तुमच्या दोघांनाही लग्न झाल्यानंतर दोघांना एकमेकांना एक पद प्राप्त झालेलं आहे. ते म्हणजे कुठलं, तर त्याला नवरा म्हणून पद प्राप्त झालेलं आहे आणि तुला नवरी म्हणून पद प्राप्त झालेलं आहे. तर ते पद जे कधी साधायचं होतं, तर तुम्ही ज्यावेळेस एकमेकांना त्या पदाच्या नावाने हाक मारता, आहो म्हणल्यानंतर एक वेगळं प्रेम प्राप्त होतं किंवा अगं म्हणल्यानंतर एक वेगळं प्रेम प्राप्त होतं. ह्या सगळ्यामध्ये जी काही मजा आहे ना ती आता सध्याच्या काळामध्ये अनुभवायला एवढी मिळत नाही. म्हणजे मी काय म्हणतो, साधारणपणे 30-40% ती मजा कुठेतरी हरवलेली आहे. आणि त्या सगळ्यामध्ये उखाणा जो आहे ना तो अतिशय गमतीशीर पद्धतीने, आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उखाणा घ्यायला लावणं ही त्या मुलामुलींच्या IQची टेस्ट समजली जाते. कारण का, तर समजा उखाणा घ्यायला लावला आणि तिने जर का चटकन घेतला तर काय म्हणतात लोक, अरे ही छान हजर जबाबी बरं का, ही अतिशय हुशार मुलगी आहे. आणि तेच जर का तिने वेळ लावला किंवा कोणीतरी सांगायची वेळ आली तर तिला काही येत नाही, अशातला प्रकार नाही. ती लाजाळू आहे किंवा तिला ह्या गोष्टी सगळ्यांसमोर पटकन एक्सप्रेस होता येत नाहीयेत, हळूहळू ती खुलेल, हे लोक म्हणतात. म्हणजे याचा अर्थ नाही की बाबा जी उखाणा घेत नाही तिला काहीच कळत नाही, असं होत नसतं. परंतु त्याच्यामध्ये उखाणा घेण्याचा महत्त्वाचा उद्देश काय आहे, तर नवऱ्याचं नाव लोकांना कळावं किंवा नवरीचं नाव लोकांना कळावं, हा त्याच्यातला महत्त्वाचा उद्देश आहे. आणि तो गमती जमतीचा विषय तिथे तो साध्य करता यावे आणि खेळीमेळीचं वातावरण ते तयार व्हावं त्या काळामध्ये किंवा त्या वेळेला, म्हणून ते उखाणा घेण्याची पद्धत, हा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा. बरोबर. म्हणजे खूप लोकांनी गोष्टी म्हणजे वेगवेगळ्या कठीण, आता आपल्याला काय अर्थ माहितीच नाही राहिले. अजून आपण तर मजाच करतो जास्त. आणि त्याला स्वरूप असं प्राप्त झालं नाही त्याला. आणि स्वरूप म्हणल्यापेक्षा काय होतं माहिती का, त्याला एक प्रकारचं वेगळंच बिभत्स स्वरूप प्राप्त होतं मग त्याला. आणि मग त्याला अर्थ उरत नाही त्या सगळ्या गोष्टीला. महत्त्वाचा मुद्दा काय उरतो त्याच्यामध्ये, की तुम्ही ज्या गोष्टी करत आहात
किंवा ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्याच्या मागचा उद्देश समजून घेऊन तुम्ही जर का त्या केल्या ना, तर तुम्हाला त्याचा सगळ्यात महत्त्वाचा शास्त्रीय फायदा खूप मिळणार आहे. आणि शास्त्रीय फायद्यासोबत तुम्हाला आयुष्यभर त्याची मजा मिळत राहणार आहे. बरोबर. म्हणजे त्या सगळ्या गोष्टीमध्ये उद्याच्याला ज्यावेळेस संसार सुरुवात करतात लोक, त्यावेळेस पहिलं वर्षभर जे आहे ना, ते खूप अटेन्शन देऊन तो संसार करणं गरजेचं आहे. आणि साधारणपणे एकत्र कुटुंबामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी खूपच गरजेच्या आहेत. कारण आता एकत्र कुटुंब पद्धत अगदी नगण्य झालेली आहे. म्हणजे हम दो हमारे दो हे सुद्धा राहिलेलं नाही आता. हम दो एवढेच फक्त विचार करतात लोक. तर त्या एकत्र कुटुंब पद्धतीसाठी हा विवाह संस्कार त्यांनी खूप महत्त्वाचा सांगितलेला आहे. आणि आता माझ्याकडे आता यजमान येतात किंवा परदेशातून आलेलो आहोत, आम्हाला फक्त विवाह संस्कार करायचा. मागच्या 2 महिन्याखाली काय म्हणतात त्याला की दोघेही IT क्षेत्रातले नवरा बायको आहेत. म्हटले आम्हाला अजिबात वेळ मिळत नाही काही झालं तरी. त्यामुळे आम्हाला ते लोकांचे आहेर, लोकांना रिसीव्ह करणं, लोकांना पत्रिका द्यायला जाणं हे काहीही शक्य होणार नाही. एवढे आम्ही आयुष्यामध्ये आमच्या बिझी आहोत. म्हणजे मी आता विचार केला की बाबा असतील बाबा कदाचित, म्हणजे उद्याच्याला ते काय अंबानीच्या यादीत जाऊन त्यांना बसायचं असेल म्हणा. परंतु एवढंही तुम्ही बिझी होऊ नका ना की तुमच्या वैयक्तिक जीवनातलं एक महत्त्वाचं कार्य आहे ते, त्याला तुम्ही 8-15 दिवस तर देऊ शकता की नाही. तर त्यांनी मला सांगितलं की नाही, आम्हाला असं लग्न करायचं आहे की ज्याच्यात फक्त मी, माझा होणारा नवरा, माझे आईवडील आणि त्याचे आईवडील, ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही कोणालाही काहीही बोलवणार नाही आहेत. मी म्हटलं अतिशय छान गोष्ट आहे बाबा, संस्काराला तुम्ही महत्त्व देताय, ह्याला का माझं काही म्हणणं नाही. त्याच्यात मग त्यांनी परत काय सांगितलं मला, ते म्हणले की बाबा नाही, आम्हाला काय की संस्कार जरी करायचे असते तरी आम्हाला त्याच्यातले फक्त काही महत्त्वाचेच पार्ट्स करायचे आहेत. म्हटलं महत्त्वाचे पार्ट्स म्हणजे नेमकं काय करायचं आहे तुम्हाला? नाही म्हणजे ज्याने आमचं लग्न सिद्ध होईल की बाबा आम्ही हे लग्न केलेलं आहे, एवढेच फक्त आम्हाला विधी करायचे आहेत. म्हटलं मग उदाहरणार्थ एक काम करा, तुम्हीच मला सांगा की काय करणं अपेक्षित आहे याच्यामध्ये, की बाबा काय केलं म्हणजे उद्याच्याला, म्हणजे आता तुम्हाला जर का समाजाला दाखवण्यासाठी लग्न करायचं असेल तर तुम्ही सरळ PNG मध्ये जा, तिथेच मंगळसूत्र घ्या, तिथेच त्याला गळ्यात घालायला लावा आणि तिथूनच तुम्ही त्या दुकानाच्या बाहेर पडा, लग्न झालं हे सिद्ध होऊन जाईल. म्हटलं त्याच्यात वेगळं काही करायची गरज पडणार नाही तुम्हाला. परंतु तुम्ही जर का माझ्याकडे आलेला आहात एक गुरुजी म्हणून, तुम्ही जर का मला प्रश्न विचारत असाल किंवा ह्या सगळ्या गोष्टी कशा सिद्ध होतील, तर मी काय सांगणार तुम्हाला की ही चौकट मी माझ्या संस्कारांसाठी आखलेली आहे. त्या चौकटीत बसत असेल तरच मी तुमचा विवाहविधी करून देणार. अन्यथा ते शॉर्टकट, एवढेच विधी करा, एवढ्याचमध्ये आम्हाला एवढाच वेळ आहे आमच्याकडे, तेवढ्या 1.5 तासातच जेवढे बसतील तेवढे विधी करा, हे मला शक्य होणार नाही ना. मला शक्य होणार नाही तसेच मी नाही म्हटलं तर अजून कोणी करायला तयार होईल. परंतु मी जर का शिकलेलो आहे एवढ्या सगळ्या गोष्टी, आणि मी जर का माझ्या आयुष्यातले 12-15 वर्ष त्या काय म्हणतात त्याला बाकी सगळ्या गोष्टींसाठी किंवा वेदाध्ययनासाठी दिलेल्या आहेत म्हटल्यानंतर, मी समाज प्रबोधन करणं हा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे ना. उद्याच्याला एखादी व्यक्ती जर का अशी आली माझ्याकडे की नाही बाबा मला एवढ्याच वेळेत माझं सगळं संपवायचं आहे, तर मला ते त्याला करून देणं योग्य का वाटणार नाहीये, तर ते मी शिकलेल्या गोष्टींना न्याय देणं योग्य होणार नाही किंवा तो न्याय न दिल्यासारखा होईल. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यातला मुद्दा काय आहे, तर जो संस्कार तुम्ही कराल, म्हणजे उद्याच्याला लग्नाच्याच बाबतीत आपण म्हणत नाहीत, कुठलीही गोष्ट. म्हणजे आता अजून जर का तुम्हाला डीपमध्ये जाऊन सांगायचं झालं तर आजकाल घरामध्ये लोक वास्तुशांती करतात, अजून कुठले काही कार्यक्रम करतात, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर का एक बारकाईने बघितलं ना, तर त्या विधीला एवढं असं काही हे नसतं, त्या यजमानांचं विधीमध्ये काही लक्ष नसतं. त्या गुरुजींना प्रश्न विचारण्यात त्यांचं जास्त लक्ष असतं. तुम्ही मग फोटो आणणार का मागे मांडायला, तुम्ही रंगीत मांडणी करणार का, मग तुम्ही रांगोळी किती मोठी काढणार, मग तुमचा धूर किती कमी होणार, ह्या सगळ्यापेक्षा तुम्ही संस्कार कसा करणार आहात गुरुजी, आणि आपल्या ह्या पूजेतले महत्त्वाचे टप्पे काय आहेत की जेणेकरून ही वास्तुशांत केल्यानंतर मला त्याच्यातून काय फायदा प्राप्त होणार आहे, हा आजपर्यंत मला एकाही यजमानाने प्रश्न विचारलेला नाही. उलट ह्या सगळ्यामध्ये आपल्या वास्तुशांतीला किती वेळ लागणार आहे, माझे एवढे लोक येणार आहेत भेटायला, 12:30च्या आत आपली वास्तुशांत संपेल का, 1 वाजता लोक जेवायला बसतील का, हेच प्रश्न आजकाल गुरुजींना येत आहेत ना विचारता. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यातलं काय आहे, तर तो जो काही संस्काराचा गाभा आहे किंवा त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर ते केल्याने तुमच्या जीवनावरती त्याचा काय परिणाम होणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं सांगितलेलं आहे. म्हणजे उद्याच्याला विवाह संस्कार ज्यावेळेस तुम्ही करता, तो विवाह संस्कार जर का प्रॉपर पद्धतीने, म्हणजे उद्याच्याला, आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा येतो की दक्षिणा हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. दक्षिणा हा का महत्त्वाचा मुद्दा होतो, उद्याच्याला मी जर का एखादा माझा यजमान आहे आणि माझा यजमान जर का उद्याच्याला कार्यालयात जाऊन लग्न करायचं म्हणला, तर तो लग्न करायचं म्हटल्यानंतर तिथे तो काय करतो, त्यावेळेस माझ्याकडून तारीख काढून घेऊन जाणार, एक 6 महिन्यांनी त्याचं लग्न आहे, तो आधी कार्यालय बुक करणार, कार्यालय बुक केल्यानंतर तिथे त्यांचं पॅकेज ठरलेलं असतं. पॅकेज म्हणजे उद्याच्याला बाबा आमचं 5 लाख रुपये आमचं XYZ आमच्या कार्यालयाचं भाडं आहे, XYZ आमच्या ह्या डेकोरेशनचं तुम्हाला द्यावे लागतील, XYZ तुमच्या त्या केटरिंगचे तुम्हाला द्यावे लागतील, त्याच्यानंतर तुम्हाला फुलांच्या पायघड्या अपेक्षित आहेत का, अजून काय तिथे अपेक्षित आहे, हे सगळं ज्यावेळेस तुम्ही करायला जाता तिथे तुम्ही हे का विचारत नाही की बाबा ह्याच्यामध्ये गुरुजींची दक्षिणा कुठे तुम्ही नमूद केलेली नाहीये.
तर तो कार्यालयवाला काय सांगतो, म्हणजे मला वैयक्तिक कोणालाही ह्याच्यामध्ये दोष द्यायचा नाही, परंतु गुरुजींची दक्षिणा हा जो विषय आहे ना, हा याच्यातला खूप महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर त्याच्यामध्ये उद्याच्याला ज्यावेळेस मग तो यजमान काय विचार करतो की बाबा मी एक काम करतो, मग तुमच्या पॅकेजमधले गुरुजी घेण्याच्या ऐवजी मी माझे गुरुजी घेऊन येतो, आणि मग माझे गुरुजी घेऊन आल्यानंतर तिथं काय होतं, तो तिथं त्याला काट मारतो. कार्यालयवाले काय सांगतात की बाबा नाही, तुम्हाला आमचे गुरुजी कंपल्सरी का घ्यायला लागतील, तर आम्ही त्यांना सांगून ठेवलेल्या आहेत तारखा, आणि त्या तारखानुसार ते तिथे इथे येऊन बसणार, तुम्हाला त्यांची दक्षिणा द्यायला लागेल आणि तुमचे गुरुजी घेऊन येतील त्यांची दक्षिणा द्यायला लागेल. माझा त्याच्यात कुठल्याही गोष्टीला विरोध नाही, परंतु गुरुजींची दक्षिणा द्यायची वेळ आली की यजमान कंपल्सरी भुवया उंचवतात. म्हणजे उद्याच्याला तुम्हाला कार्यालयवाल्यांनी पॅकेज सांगितलेलं चालणार आहे की बाबा एक आमचं तुम्हाला जर का इथे लग्न करायचं असेल तर तुम्हाला 15 लाख रुपये आमच्या कार्यालयामध्ये खर्च येणार आहे. तेच जर का त्या गुरुजींनी लग्नाची दक्षिणा एक 15,000 रुपये सांगितली तर तुम्ही गुरुजींना लगेच अरे एवढे, असं तुम्ही जर का प्रश्न विचारत असाल तर तो संस्काराला काहीच तथ्य उरत नाही. म्हणजे उद्याच्याला त्या गुरुजींनी येऊन 15,000 नाही, तुम्ही त्यांना 8,000 रुपये जरी दिले प्रेमाने, तरी तो येऊन तेच विधी करणार आहे. उद्याच्याला तुम्ही त्या गुरुजींना कमी दक्षिणा दिली म्हणून ते काही 4 मंत्र कमी म्हणणार आहेत किंवा ते का येऊन तिथे विधी व्यवस्थित करणार आहेत, असं कुठलेच गुरुजी करत नाहीत. कारण का, तर त्या सगळ्यांना हे माहिती आहे की बाबा मी विधी करून दिल्यानंतर त्या यजमानाचं किंवा त्या होणाऱ्या नवरा नवरीचं अतिशय कल्याण होणार आहे, मी दिलेल्या आशीर्वादाने त्यांच्या संसारात कुठे ना कुठेतरी त्याचा त्यांना फायदा होणार आहे, ही भावना ते गुरुजी कायमस्वरूपी जपवून असतात. त्याला ते कारण का, तर त्यांनी वेदाध्ययन केलेलं असतं, त्यांच्या मनामध्ये ती सात्विकता उत्पन्न झालेली असते, आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी दिलेला जो काही आशीर्वाद आहे तो 100% फलित होतो. परंतु जर का त्यांचा उदरनिर्वाहच त्याच्यावरती असेल तर यजमानांनी हा विचार करायला पाहिजे ना की बाबा नाही, गुरुजींनी येऊन अतिशय छान प्रकारे सगळं विधी केलेलं आहे ना, तर बाबा मी माझ्या जे काही माझ्या मनाप्रमाणे किंवा माझ्या खुशीने मी त्यांना जी काही दक्षिणा द्यायची असेल ती देतो. मग त्याचं स्वरूप कसं असलं पाहिजे, तर त्याचं स्वरूप व्यवस्थितरित्या ह्यूज का असलं पाहिजे, तर तुम्ही एवढा सगळा इकडे खर्च करताय आणि त्या मानाने ते अगदी नगण्य दक्षिणा घेतात ना, ते काही खूप भरमसाठ बाबा 1,00,000-2 लाख रुपये तुम्हाला अजिबात मागत नाही, ते काही हजारांमध्येच तुम्हाला मागतायत. तर त्यांचं जर का तुम्ही समाधान केलं तर तुम्हाला उत्तम आशीर्वाद प्राप्त होतील, तुमच्या मुलामुलीचा संसार तुमचा उत्तम होईल. आणि मी असं म्हणत नाहीये किंवा कोणीच असं म्हणत नाहीये की बाबा तुम्ही उद्याच्याला गुरुजींना दक्षिणा कमी दिली म्हणून तुमच्या मुलीचा संसार मोडणार आहे किंवा तुमच्या मुलीचं उद्याच्याला कल्याण होणार नाही किंवा तुमच्या मुलाचं उद्याच्याला व्यवस्थित होणार नाही, असं नाही होणार आहे ना. जे त्यांच्या आयुष्यामध्ये व्हायचं आहे ते होणारच आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी करून जर का त्यांना तुम्ही आशीर्वाद प्राप्त करून दिला तर त्या सगळ्याचा बेनिफिट त्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी राहील, हा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं आहे की तुम्ही त्या संस्काराला तितकंच महत्त्व आणि तेवढंच सजगपणे त्या संस्काराकडे बघणं खूप गरजेचं आहे. कारण का, तर तो गुरुजी ज्यावेळेस ते विधी पूर्ण करून देतो त्यावेळेस त्याचा दृष्टिकोन खूप अतिशय उदात्त असतो. कारण की गुरुजी हा समाजाला काही ना काहीतरी देणं लागतो. कसं देणं लागतो, तर त्या समाजामधल्या प्रत्येक घटकाचं, म्हणजे उद्याच्याला खूप पैसेवाला आहे म्हणून मी त्याचं वेगळं लग्न लावलं आणि एखाद्याकडे काहीच पैसे नाहीत म्हणून मी त्याचं अगदीच कमी वेळेत लग्न लावलं, असं होत नाही ना. बरोबर. त्या सगळ्यांकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो ना गुरुजी ह्या पूर्ण ह्याचा समाजाचा वेगळा दृष्टिकोन आहे प्रत्येकाकडे बघण्याचा. म्हणजे कसा, तर बाबा भरपूर यजमान पैसे घेऊन आलाय म्हणजे मी त्याचा संस्कार वेगळा करायला पाहिजे असं काहीच नाहीये ना. मी त्याचा जो काही आहे तोच प्रॉपर करून देणार मी. परंतु त्या सगळ्यामध्ये जो संस्कार करवून घेणार आहे ना, त्याची तितकी श्रद्धा तिथे असणं अपेक्षित आहे, त्याचं तिथं दातृत्व असणं अपेक्षित आहे, तिथे तेवढा त्याचा वेळ देणं अपेक्षित आहे. ह्या सगळ्यामध्ये त्यामुळे समाजाने हा विचार करणं का गरजेचं आहे की बाबा ज्यावेळेस एखादा गुरुजी किंवा एखादा ब्राह्मण किंवा इतर कोणीही लग्न लावणारं जर का असेल, उद्याच्याला आता ज्ञानप्रबोधिनीवाले पण लग्न लावतात, अजून बरेच जण असे आहेत की बाबाचे काय म्हणतात त्याला, विवाह संस्कारामध्ये भाग घेऊन त्या लग्न गोष्टी पुढे हिरिरीने करायचं बघतात. तर त्या सगळ्यांकडे प्रत्येकाने बघण्याचा दृष्टिकोन अतिशय छान का ठेवायचा, तर त्या सगळ्यांचा हेतू हा असतो की बाबा मी करून दिलेल्या संस्कारांमधून ह्या सगळ्यांचं कल्याण अतिशय 100% होणार आहे. म्हणून प्रत्येकाने त्या सगळ्या विवाह विधीमध्ये व्यवस्थितरित्या जेवढा काही विधींना वेळ दिलेला आहे ना, तेवढ्या वेळामध्ये तुम्ही अतिशय काटेकोरपणे त्या वेळेचं बंधन पाळणं गरजेचं आहे. त्या तिथे येऊन बसल्यानंतर तुम्ही कुठेही बाकी हा आला का, तो आला का, ते इथे काम केलं का, मग माझे शेरवानी येऊन पडली की नाही, माझा लेहंगा आलाय की नाही, ह्या सगळ्यामध्ये लक्ष द्यायची तुम्हाला गरज पडता कामा नाही. कारण का, तर तिथे तुम्ही जीव ओतून काम का करायचं आहे, तर तुमचं येणारी जी काही पिढी आहे किंवा तुमचा येणारा जो काही तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत पुरण्यासाठी तो विवाह संस्कार सांगितला आहे. म्हणजे उद्याच्याला असं नाही ना की बाबा मला काल माझ्या ते लग्नामध्ये 2 विधी राहिले, तेवढे मी काम करतो, पुढच्या आठवड्यात मला रविवारी सुट्टी आहे, त्या दिवशी आपण ते 2 विधी करून घेऊ. गोंधळ नंतर करतात ते. हा, गोंधळ साधारणपणे आता काय की ह्याच्यामध्ये गोंधळ हा जो विषय आहे तो मगाशी सांगितलं तसंच की बाबा कुलदेवतेसाठी जे काही आहेत त्या कुलदेवतेच्यासाठी गोष्टी परंपरेनुसार तुम्ही पूर्ण करा म्हणून सांगितलं आहे. आता आपल्या महाराष्ट्र पद्धतीमध्ये गोंधळ घातला जातो, तर गोंधळ त्याच्यानंतर तुम्ही मराठवाड्यामध्ये वगैरे जर का गेलात तर तिथे डाक वाजवण्याची पद्धत आहे. डाक वाजवणं म्हणजे काय, तर तिथे कुंभार असतो,
तो कुंभार जो आहे ना तो एक विशिष्ट प्रकारचं वाद्य घेऊन येतो आणि त्या गोंधळासारखंच तिथे ते सगळं मांडतो तो. आणि त्याच्यामध्ये गव्हाची म्हणा किंवा तांदळाची म्हणा की ह्या जे जे धान्य उपलब्ध असेल त्याची एक महादेवाची पिंडी तयार करतो तिथे त्या धान्याची. आणि त्या धान्याच्या समोर तिथे त्याची पूजा करून विशिष्ट वाद्य वाजवून ते तिथं गाणं म्हणतात ते. आणि मग पूर्वीच्या काळी ते रात्र चालायचं ते, परंतु आता त्याचं स्वरूप छोटं झालंय. जसं आता गोंधळाचं स्वरूप छोटं झालेलं आहे तसंच त्याचं पण स्वरूप छोटं झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर का विदर्भामध्ये गेलात तर तिथे परळाचं लग्न लावलं जातं. परळाचं लग्न म्हणजे काय तर थोडक्यात लग्नामध्ये जे काही अन्न वाया गेलेलं आहे किंवा अन्नाचा जो काही अपमान झालेला आहे लोकांनी टाकून दिल्यानंतर त्या सगळ्याची माफी मागण्यासाठी म्हणून तिथे परळाचं लग्न लावण्याची पद्धत आहे. म्हणजे कशी तर त्या नवरा नवरीकडून कुलदेवतेची पूजा करून घेतली जाते. कुलदेवतेची पूजा करून झाली की त्यांच्या समोर विषम संख्येमध्ये जेवणाची पानं वाढली जातात. कोणाकडे 5, 7, 9, 11, 13, 16 अशी ती पानं वाढली जातात. आणि मग त्या पानांच्या मध्ये पानं आणि त्या देवीच्या मध्ये अंतरपाठ धरला जातो आणि तिथे मंगलाष्टका म्हणल्या जातात परत प्रॉपर 3, 5 ज्या काही मंगलाष्टका आहेत. आणि मग त्या मंगलाष्टका म्हणून त्या सगळ्याचा नैवेद्य जो आहे तो देवीला अर्पण केला जातो आणि मग त्याच नैवेद्यामध्ये त्या नवरा नवरीला जेवण घातलं जातं. अशी ती परळाची पद्धत आहे ती. त्यामुळे विदर्भात गेल्यानंतर तशी पद्धत आहे. मराठवाड्यात ती डाक वाजवायची पद्धत आहे. आपल्या इकडे पुणे किंवा ह्या महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये आला तर तुम्हाला गोंधळ घालायची पद्धत आहे. त्याच्यानंतर गोंधळीमध्ये सुद्धा तो वाघ्या मुरळी वगैरे बरेच असंख्य प्रकार आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे तो गोंधळ घातला जातो आणि तो कुलदेवतेचाच आशीर्वाद मिळण्याकरता ते साधारणपणे केलं जातं. बरोबर. तर मग हे आता सगळं आपापल्या पद्धतीनुसार प्रत्येक आता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी केलेल्या आहेत. पण आता जर तुम्ही स्टार्टिंगपासून बोलताय की अनेक जण म्हणतात की थोडंसं 1 तासात लग्न केलं चालेल का, थोडंसं लवकर आवरलं चालेल का, संध्याकाळपर्यंत आवरा किंवा ह्या वेळेपर्यंत आवरा. तर मग आता असं लोकांची मेंटॅलिटी झालेली अशी आहे. तर मग अशा कोणत्या गोष्टी जे तुम्ही लोकांना सांगू इच्छिता की ॲटलिस्ट ह्या गोष्टी तुम्ही स्किपच नाही केल्या पाहिजेत? महत्त्वाचे जे काही लग्नाचे विधी आहेत ना तर त्याच्यामध्ये त्यांनी महत्त्वाच्या विधींमध्ये मुलाची पूजा म्हणजे मगाशी जे विधी सांगितले त्याच्यातला मधुपर्क हा सगळ्यात महत्त्वाचा विधी आहे. तो आता त्याच्यात माहिती का की काही लोकांमध्ये तो केला जात नाही परंपरा नसल्यामुळे. त्यामुळे तो तुम्ही नाही केला तरी चालू शकतो. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा विधी जो आहे तो कन्यादान येतो. कन्यादान करणं मस्ट आहे. मस्ट म्हणजे काय तर ते केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाताच येणार नाही. त्यामुळे कन्यादान हा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसऱ्या नंबरवरती येतो तो सुवर्णाभिषेक म्हणून येतो. तो काही एवढा महत्त्वाचा नाही इन द सेन्स तो पण करणं तितकंच गरजेचं आहे. त्या नवरा नवरीच्या जर का आयुष्यामध्ये समृद्धता येणं अपेक्षित असेल तर समृद्धता म्हणजे काय तर बाकी सगळ्या गोष्टीचं जे काही रॉयल्टी आहे किंवा रॉयल तुमचं आयुष्य तुम्हाला जर का जगायचं असेल तर त्याच्यासाठी तो विधी अपेक्षित आहे. ते झाल्यानंतर जो तिसऱ्या क्रमांकावरती येतो तो कंकण बंधन नावाचा विधी येतो. हा तर करणं खूपच गरजेचं आहे. कारण का तर दोघांनाही एकमेकांविषयीची ओढ शारीरिक नाही मानसिक ओढ जी आहे ती प्राप्त होण्यासाठी म्हणून तो कंकण बंधन नावाचा विधी सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये त्या जे काही गुरुजी आहेत किंवा सुवासिनी आहेत त्या त्यांच्या शरीराभोवती तो दोरा फिरवतात. तो मंत्रवत जो दोरा आहे तो दोरा फिरवला जातो आणि मग त्या दोऱ्यामध्ये जे काही अखंड लेकुरवाळा हळकुंड आहे म्हणजे ज्याला एक कोंब फुटलेला हळकुंड आहे असं ते हळकुंड त्या दोऱ्यामध्ये बांधून दोघे एकमेकांच्या हातामध्ये ते बांधतात. आणि मग ते झाल्यानंतर अक्षतारोपण नावाचा एक विधी येतो. अक्षतारोपण म्हणजे काय तर दुधात भिजवलेले जे काही तांदूळ आहेत ते मंत्रवत दोघांनी एकमेकांच्या डोक्यावरती वाहणं अपेक्षित आहे. ते कशासाठी तर बाबा ह्या गोष्टी मी तुला दिल्यानंतर तुझ्या जीवनामध्ये हा बदल घडणार आहे. ह्या गोष्टी तू मला दिल्यानंतर माझ्या जीवनामध्ये तो बदल घडणार आहे. हे सगळं एकमेकांना सांगून ते एकमेकांनी त्या दोघांच्या डोक्यावरती त्या अक्षता वाहणं अपेक्षित आहे. हा एक विधी त्याच्यातला महत्त्वाचा आहे. अक्षतारोपण झाल्यानंतर जो येतो तो मंगळसूत्र बंधन. हा तर मस्टच आहे. हा कुठेही तुम्ही सोडून चालणार नाही. मग आता तो मंगळसूत्र बंधन परंपरेनुसार त्या वाट्या कोणाच्या गळ्यामध्ये उलट्या घातल्या जातात. कोणाकडे 2 वाट्या असतात, कोणाकडे 1च वाटी असते. कर्नाटक साईडला गेलं तर तुम्हाला वाट्या हा प्रकारच बघायला मिळणार नाही. तिथे ते फक्त हळकुंडच बांधलं जातं त्या गळ्यामध्ये. तर त्या पद्धतीने ते मंगळसूत्र बंधन नावाचा जो काही विधी आहे तो तिथे करणं अपेक्षित आहे. तो मंगळसूत्र बंधन विधी करत असताना तिथे तुम्ही 2 गणपती, 1 पार्वती, 1 लक्ष्मी, 1 शची ह्या 5 देवतेंचं पूजन तिथे होणं मस्ट आहे. ते पूजन नाही केलं तर त्या मंगळसूत्र घालण्याला काहीही तथ्य उरत नाही. कारण का तर त्या 5 देवतेंचा वास जो आहे किंवा 5 देवतेंचं जे काही वास्तव्य आहे ते त्या मंगळसूत्रामध्ये त्यांनी आहे असं सांगितलं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ते पूजन करता त्याच वेळेस त्या मंगळसूत्रामध्ये त्या वाट्या ज्या आहेत त्या तिथे किंवा त्या मंगळसूत्रामध्ये ते जाऊन बसतात. आणि मग आता मंगळसूत्र घालण्याचं मला आता बरेच लोक असा पण प्रश्न विचारतात. मी थोडं म्हणजे किंचित विषयांतर करतो की बाबा मंगळसूत्र का घालायचं बाबा, मंगळसूत्र आम्ही घातलं नाही तर का आमचं लग्न होणार नाही का. तर मंगळसूत्र घालण्याचा उद्देश काय आहे तर मंगळसूत्र घालण्याचा उद्देश असा आहे की ते मंगळसूत्रामध्ये जे काही काळे मणी आहेत म्हणजे लोक त्याच्यासोबत हा पण प्रश्न विचारतात की बाबा ते काळे मणी काय त्या मंगळसूत्रामध्ये. म्हणजे आता आम्ही एवढं मांगल्याचं प्रतीक म्हणतो आणि मंगल कार्यालयामध्ये आपल्याकडे कुठेही काळं वापरण्याची पद्धत नाहीये ना.
तर ते काळे मणीच का त्याच्यामध्ये घातले जातात, तर ते काळे मणी जे आहेत ते कालभैरव नावाच्या देवतेचं प्रतीक आहेत. आणि ती कालभैरव नावाची देवता काय करते, तर ज्या क्षणापासून तो मुलगा म्हणजे नवरा त्या नवरीच्या गळ्यामध्ये ते एक मंगळसूत्र मंत्र म्हणून घालतो, आणि त्या मंत्राचा अर्थ काय सांगितलेला आहे की बाबा मांगल्य तंतुनानेन मम जीवन हेतुना कंठे बध्नामि सुभगे साजीव शरदशतम, म्हणजे हे जे काही मांगल्याचा प्रतीक असलेला धागा मी तुझ्या गळ्यामध्ये बांधणार आहे, तो बांधल्यानंतर इथून पुढे आपण दोघांनी एकमेकांसोबत 100 वर्ष आयुष्य जगण्यासाठी म्हणून ते मी तुझ्या गळ्यात घालतोय. हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे. मग ते काळे मणी का आहेत, तर ते कालभैरव नावाच्या देवतेचं प्रतीक असल्यामुळे ते काळे मणी तिथे घातलेले आहेत. मग ती कालभैरव नावाची देवता त्या स्त्रीसाठी काय काम करते, तर सगळ्यात महत्त्वाचं ती कालभैरव नावाची देवता त्या स्त्रीसाठी हे काम करते, तर तिचं शील किंवा तिचं जे काही सत्व आहे, म्हणजे स्त्री ज्यावेळेस शरीरावरती दागिने धारण करते किंवा अलंकार धारण करते ते तिच्यासाठी महत्त्वाचं नाही आहेत. तिच्यासाठी काय महत्त्वाचं आहे, तर स्त्रीचं चारित्र्य, स्त्रीचं सत्व, स्त्रीचं शील हे सगळ्यात महत्त्वाचं तिच्यासाठी अलंकार सांगितलं आहे. आणि त्या अलंकाराचं रक्षण करण्याचं काम जे आहे ती कालभैरव नावाची देवता करत असते. म्हणून ते काळे मणी तिच्या गळ्यामध्ये ते असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर ते सोन्यामध्येच का गुंफायचे, तर सोनं जे आहे ते शरीरातली उष्णता खेचून घेण्याचं काम करतं. म्हणून तुम्ही जर का ऑब्झर्वेशन केलं तर पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या शरीरावरती दागिने जास्त असण्याचं काय कारण आहे, तर स्त्रियांच्या शरीरामध्ये पुरुषापेक्षा 8 पट जास्त ऊर्जा किंवा जास्त उष्णता ही असते असं सांगितलेलं आहे. तर ती उष्णता कंट्रोलमध्ये राहावी म्हणून मग ते त्यांनी मंगळसूत्र म्हणा किंवा अजून जे काही दागिने आहेत ते तिथे घालायला सांगितले आहेत. आणि मग मंगळसूत्राच्या त्या 2 वाट्या गोलच का सांगितल्या आहेत बाबा, त्रिकोणी, आयताकृती, अजून वेगळ्या आकाराच्या का येत नाहीत किंवा त्या का घातल्या जात नाहीत, तर त्याचं कारण असं आहे की ते ज्या म्हणजे मंगळसूत्र ज्यावेळेस स्त्री घालते त्यावेळेस तिच्या बरोबर बरगडी जिथे येते की नाही, म्हणजे जिथे पोटाचा मऊ भाग आणि छातीचं हाड जिथे सुरुवात होतं तिथे बरोबर त्या मंगळसूत्राच्या त्या 2 वाट्या येतात. आणि त्या तिथे आल्यानंतर तुमच्या शरीरातला जो काही वायू किंवा जे काही शरीरातला काय म्हणतात त्याला वायूचा प्रकोप होऊ नये ह्याच्यासाठी म्हणून तिथे गोल घुमटाचा आकार तिथे तयार होणं अपेक्षित आहे. आणि स्त्रीचं आरोग्य उत्तम राहावं ह्याच्यासाठी म्हणून ते मंगळसूत्र ती शरीरावरती धारण करते. म्हणून तो मंगळसूत्र बंधन नावाचा जो विधी आहे तो तिथे तुम्ही मस्ट करणं गरजेचंच आहे, त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. मग त्या मंगळसूत्राबरोबर अजून 2 गोष्टी तुम्ही शरीरावरती धारण करा म्हणून सांगितल्या आहेत. पायामध्ये जोडवे आणि त्या करंगळी शेजारच्या बोटामध्ये विरोध्या, अशा त्या 2 गोष्टी त्यांनी घाला म्हणून सांगितल्या आहेत. विरोध्या ज्या आहेत म्हणजे करंगळी शेजारच्या बोटातल्या विरोध्या 15-16 दिवसानंतर काढून टाका म्हणून सांगितल्या आहेत. परंतु जोडवे जे आहेत ते तुमच्या पायामध्ये राहणं का गरजेचे आहेत, तर तुमच्या स्त्रियांची मासिक सायकल व्यवस्थित ठेवण्याचं जे काही काम आहे ते तुमच्या पायातले जोडवे करत असतात. म्हणजे उद्याच्याला ज्यावेळेस तुम्ही लग्न झाल्यानंतर ते जोडवे जर का कायमस्वरूपी पायात ठेवले तर ती तुम्हाला कधीही तिथून पुढे तुम्हाला संततीसाठी वेगळे डॉक्टर किंवा वेगळा काही उपाययोजना करायची गरज पडत नाही. कारण का तर तुम्ही जसं जसं ते जोडवे घालून चालायला लागता तसं ॲक्युपंक्चर सारख्या त्या 2 बोटांमधल्या इडा आणि पिंगला नावाच्या ज्या काही रक्ताच्या नाड्या आहेत त्या अतिशय शुद्ध होतात. आणि मग ते घालून चालल्यानंतर त्या शुद्ध झाल्यानंतर तुमचं जे काही मासिक सायकल जी आहे ती व्यवस्थित चालायला लागते आणि मग तुम्हाला संततीसाठी कुठली अडचण येत नाही. आता सध्याच्या काळामध्ये लोक काय करतात, पायामध्ये सोन्याचं पैंजण, सोन्याचे जोडवे, सोन्याचं सगळं करायला लागतात. तर ते अतिशय चूक. कारण का तर पायामध्ये चांदीच घालणं अपेक्षित आहे. ती तुमच्या शरीराच्या कमरेखालच्या भागाची उष्णता फक्त चांदीच खेचून घेऊ शकते, सोनं खेचून घेऊ शकत नाही. आणि कमरेच्या वरच्या भागातली जी काही उष्णता आहे ती फक्त सोनंच खेचून घेऊ शकते, चांदी खेचून घेऊ शकत नाही. म्हणून त्यांनी काय सांगितलं आहे, तर पायात ते चांदी घालणं गरजेचं आहे. आणि सुवर्ण जे आहे ते लक्ष्मीचंच प्रतीक सांगितलं आहे. म्हणजे तुम्ही जर का लक्ष्मीपूजनाला वगैरे बघितलं तर लोक सोन्याची पूजा करतात, चांदीची करतात नाही असं नाही, परंतु सुवर्णाला त्यांनी का महत्त्व दिलेलं आहे, तर सुवर्ण हे लक्ष्मीचं प्रतीक असल्या कारणाने त्याला कुठेही तुम्ही पायात वगैरे घालून त्याचा अवमान करता कामा नये. म्हणून काहीही झालं तरी पायामध्ये जोडवे जे आहेत ते चांदीचेच असले पाहिजेत, पैंजण जे आहेत ते चांदीचेच असले पाहिजेत. ते सगळे तुमच्या शरीराला उत्तम ठेवण्यासाठी मदत करतात. मग ते मंगळसूत्र बंधन झाल्यानंतर त्याच्यानंतरचा जो विधी येतो तो लाजा होम. आता लाजा होम हा अपभ्रंश झालेला आहे, तो लाह्या होम असा आहे तो करता. म्हणजे लाह्यांचा केला जाणारा होम हा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. तो लाह्या होम जो आहे तो तिथे त्या 3 फेऱ्या करून तुम्ही त्या करणं अपेक्षित आहे. तो एक मस्ट आहे लग्नाच्या विधीमधला, किंवा तो कंपल्सरी करणं गरजेचं आहे. मग तिथे तो मुलीचा भाऊ लागतो तिथे. आता त्याची एक ती परंपरा अशी आहे की बाबा तो मुलीचा भाऊ जो आहे तो त्या लाह्या त्या मुलीच्या हातामध्ये देतो आणि मग ते दोघं मिळून ते आहुत्या देतात. ते आता ती परंपरा पडलेली आहे. परंपरा म्हणल्यापेक्षा काय की बाबा त्याला कुठेही शास्त्राधार नाही, त्यालाही कुठेतरी त्याला त्या कार्यामध्ये कुठेतरी हे मिळावं आणि मग तो येऊन कानपिळी करतो.
तो त्याच्या आता तो एक महत्वाचा विधी आहे सध्या. विधी म्हणल्यापेक्षा ती एक परंपरा पडलेली आहे ती, किंवा तो मुलीच्या त्या नवऱ्या मुलाच्या कानात येऊन सांगतो की बाबा माझ्या बहिणीचा तुम्ही व्यवस्थित सांभाळ करा, नाही तर गाठ माझ्याशी बरं का, असं म्हणून तो त्याचा कान पिळतो, जेणेकरून त्याच्या ते लक्षात राहावं म्हणून तो कान पिळीचा तिथे तो परंपरा पडली. मग तो विधी झाल्यानंतर त्याच्या शेजारी तुम्ही सप्तपदी करा म्हणून सांगितलं आहे. सप्तपदी किती लांब करायला सांगितलेलं आहे, तर होमकुंडापासून साधारणपणे हस्तमात्र म्हणजे 1 हात लांबपर्यंतच तुम्ही ती सप्तपदी मांडा म्हणून सांगितलं आहे. आणि ती कशी मांडायला सांगितली आहे, तर फक्त तांदळाचे ढीग घाला म्हणून सांगितलेलं आहे. आजकाल लोक त्याच्यावरती सुपारी ठेवणं हेच महत्त्वाचं शास्त्र समजतात. सुपारी वगैरे काहीही ठेवू नका म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी तिथे. फक्त तांदळाच्या ढिगावरून ती जी मुलगी आहे ती त्या मुलासोबत चालणं अपेक्षित आहे. आजकाल ती सुपारी नाही ठेवली तर लोक लगेच गुरुजींना प्रश्न विचारतात. लोक कशाला, तो फोटोग्राफरही विचारतो, गुरुजी तुम्ही सुपाऱ्या ठेवल्या नाही तो तिथे, असं कसं झालं, तर ते सुपाऱ्या ठेवल्या म्हणजे तो चुकीचा विधी झाला असं नाही, तर त्या सुपाऱ्या न ठेवताच तो विधी करणं अपेक्षित आहे. कारण का, तर आपण सुपारीवरती गणपतीचं आवाहन करतो. प्रत्येक मोठमोठ्या यज्ञामध्ये सुपारीवरती देवतेंचं आवाहन करतात. आणि मग त्या सुपारीला तुम्ही तिथे पाय लावलेला कसा चालेल तुम्हाला, सुपारी हे देवतेंचंच प्रतीक आहे ना. उद्या नारळाला तुम्ही पाय लावता का, नाही लावत. मग सुपारीला पाय लावणं सुद्धा चुकीचं आहे किंवा ते दोषास्पद आहे, त्याचा सुद्धा दोष तुम्हाला लागतो. म्हणून सुपारीला काही झालं तरी पाय लागता कामा नाही. उद्याच्या तुम्हाला घरात गणपती पूजन करायचं असेल किंवा काही करायचं असेल तर पूजेमध्ये विड्यावरती मांडायला काय ठेवता तुम्ही, सुपारीच ठेवता ना. म्हणून मग तिथे सुपारी मांडणं योग्य नाही. आजकाल लोक तर म्हणजे ती आत्या मावशी मामी वगैरे त्या मोत्याच्या सुपाऱ्या घेऊन येतात तिथे मांडायला. मी गुरुजी घेऊन आले बरं का, तुम्ही मला आठवण करून द्याल तिथे ठेवायच्या त्या. हे कशासाठी ना, म्हणजे हे खरं शास्त्र नाही आहे ॲक्च्युअल. तर त्या 7 ढिगावरून तिने तिथे चालणं अपेक्षित आहे. मग ते झाल्यानंतर दोघांचेही कपाळ एकमेकांना लावला आहे तिथं, तो एक विधी आहे. तो विधी झाल्यानंतर तिथे त्यांनी दोघांच्या डोक्यावरती परत तिथे अभिषेक सांगितलेला आहे, जेणेकरून दोघांचे विचार एक होणं अपेक्षित आहेत. ह्याच्यासाठी ते कपाळाला कपाळ लावायचं. आणि त्याच्यानंतरचा महत्त्वाचा विधी येतो तो म्हणजे ध्रुवदर्शन. आणि ध्रुवदर्शन म्हणजे काय, तर ते ध्रुवदर्शन तुम्हाला रात्री 2:30 ते 3 ह्या वेळेच्या व्यतिरिक्त होऊ शकत नाही. म्हणून ज्या क्षणाला तुमचा विवाहविधी होतो त्याच्यानंतर दोघांनीही मौन बाळगायला सांगितलेलं आहे. कधीपर्यंत, तर जोपर्यंत तुम्हाला ध्रुवाचं दर्शन होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणाशीही बोलता कामा नये नवरा नवरीनी, असं त्यांनी सांगितलं आहे. ध्रुवदर्शन झाल्यानंतर मग तुम्ही आणि तोपर्यंत अळणी जेवायला सांगितलं आहे. अळणी म्हणजे काय, तर कमी मीठ असलेलं, कमी म्हणजे मसाला नसलेलं, अगदी साधे पदार्थ, म्हणजे उदाहरणार्थ दूध भात म्हणा किंवा बिनमिठाचं जे काही असेल त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खायला सांगितलेल्या आहेत. परंतु इथं म्हणजे ते ध्रुवदर्शन किंवा ते विधी झाले की लगेचच ती त्या रुखवत भोजनाला बसते किंवा ती लागली अगदी गोडधोड घ्यायला बसतात तिथे. तर तसं ते शास्त्र नाही. कारण का, तर तुमच्या शरीरामध्ये एक प्रकारची सात्विकता येणं गरजेची आहे. आणि ते सगळे विधी करत असताना तुमचे विचार अतिशय शुद्ध असले पाहिजेत, ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी ते सांगितलं. आणि मग ध्रुवदर्शन झालं की मग परंपरेनुसार कोणी सुनमुख बघतं, कोणी त्या झाल डोक्यावर ठेवतं. हे सगळे विधी जे आहेत ते आपापल्या पद्धतीने प्रमाणे करत. परंतु आता जे सिक्वेन्स सांगितलं आहे ते विधी मात्र करणं गरजेचेच आहेत. त्याच्यातला एकही विधी तुम्ही सोडता कामा नाही. आता त्या गुरुजींचं हे कौशल्य पाहिजे किंवा त्यांनी ते किती वेळात त्यांना संपवून देणं अपेक्षित आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नवरा नवरीचे पेशन्स तिथे असणं का गरजेचे आहेत, तर ते गुरुजी तुमच्यासाठी ते सगळं करतायत म्हटल्यानंतर तुम्ही त्यांच्यावरती श्रद्धा ठेवून आणि त्या विधींवरती श्रद्धा ठेवून ते विधी करवून घेणं अत्यंतिक गरजेचं आहे. तरच तुमचा संसार जो आहे तो सुखाचा होणार आहे असं मी म्हणेन. म्हणजे हे नाही केलं तर संसार सुखाचा होणार नाही असं नाही. कारण आता हे जरी सांगितलं मी लोकांना तरी लोक काय म्हणतात, आमच्या दोघांचं छान अंडरस्टँडिंग आहे, ते संसार सुखाचा होण्यासाठी त्यात तेवढ्या विधी आम्ही एवढे प्रॉपर करण्याची गरज नाही आम्हाला. परंतु ते तसं नाही. तुम्ही जर का बारकाईने विचार केला तरच ते तुम्हाला त्याच्यातला अर्थ लक्षात येईल. हा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा. बरोबर. आणि ह्या पॉडकास्टमधून तर लोकांना खरंच माहिती झालं असेल की अनेक गोष्टी, म्हणजे इव्हन मला पण बऱ्याचशा आयडिया नव्हत्या. मी आधी रिसर्च करतो, माहिती करत होतो, पण सरांनी आता ह्या पॉडकास्टमध्ये आपल्याला खूप काही वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. इव्हन ज्या मंगळसूत्राच्या वाट्यांपासून ते पूर्ण सुपारीपर्यंत सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत. तर थँक्यू सर, तुम्ही इथे आलात आमच्या पॉडकास्टला आणि आमच्या लोकांना गाईड केलं, त्याबद्दल परत तुमचा धन्यवाद. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब सुरू करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनल सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.